ओके सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. ऑनलाईन स्टुडंटना तर आवाज येतोय, त्यांनी आता जस्ट कन्फर्मेशन दिलेलं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू इन आवर फर्स्ट डेमो लेक्चर. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला नक्की काय काय माहिती करून मिळणार आहे किंवा काय काय माहिती मिळणार आहे. सो फर्स्ट गिव्ह मी कन्फर्मेशन दॅट बायलिंग्वल इज ओके टू ऑल ऑफ यू. बायलिंग्वल लँग्वेज ठीक आहे ना, मराठी इंग्लिश बोथ मिक्स. ओके. कोणत्या पण क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर फर्स्ट इम्पॉर्टंट काय असतं? त्या क्षेत्राबद्दलची माहिती असणं. बरोबर आहे. आता असे काही स्टुडंट्स असतील, दे आर ऑलरेडी इन्स्पायर्ड फॉर बँकिंग एक्झामिनेशन. त्यांना माहिती आहे बँकिंगमध्ये काय आहे, एएफओ मध्ये काय आहे, त्यामुळे त्यांनी ठरवलेलं आहे की मला याच्यामध्ये करिअर करायचंय. काही स्टुडंट असे असतील की आय एम जस्ट लिटल बिट कन्फ्यूज की मी आता काय करू. ठीक आहे, मी एक बँकिंग डेमो करून बघतो, मला ते जमेल का, आणि मग मी डिसाईड करेन. आणि काही स्टुडंटना मी असंही कन्सिडर करून चालते की बाबा काहीच माहिती नाहीये मला आणि मला आज बँकिंग बद्दल नॉलेज घ्यायचं आहे की नक्की बँकिंग क्षेत्रामध्ये कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या अपॉर्च्युनिटीज मध्ये जेवढ्या काही फील्ड आहेत त्यात मी कुठे खरं उतरू शकतो किंवा माझं करिअर कुठे चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतं याचं मला अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट लेक्चर आपण खरं तर सिलेबस पासून पण स्टार्ट करू शकलो असतो, बरोबर आहे, पण आपण फर्स्ट इंट्रोडक्शन घेतोय की ह्या बँकिंग क्षेत्रामध्ये कोणकोणत्या एक्झाम्स आहेत. ठीक आहे. तर बघा, दरवर्षी जवळपास 30 ते 40,000 पेक्षा जास्त वॅकन्सी ज्या फील्डमध्ये आहेत त्याच्याबद्दल कुठेतरी आजही महाराष्ट्रामध्ये अवेअरनेस हा कमीच आहे आणि ते आपण सगळ्यांनी अवेअर करायला. अवेअरनेस आता आपण तो बघणार तर आहेच आहे, पण ते सगळ्यांनी कोणकोणते फील्ड आहेत हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही आज घरी जाल देन यू विल डिसाइड की नक्की मला या सगळ्या फील्डमधून माझी कुठली फील्ड आहे, मी कुठे करू शकतो. ठीक आहे. आता तुमचं जे बॅकग्राऊंड आहे करिअरचं त्याच्या रिलेटेड मी केलं पाहिजे की मी जनरलमध्ये पूर्ण बँकिंगला ॲज अ करिअर म्हणून बघितलं पाहिजे. ह्या सगळे कन्फ्युजन आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्लिअर करायचं. ठीक आहे. इज इट ओके ऑनलाईन स्टुडंट्स? यस. सगळ्यांनी वाय टाईप करा पटकन चॅटबॉक्समध्ये फास्ट. ऑनलाईन स्टुडंटनी पण ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ओके. आय गॉट रिप्लाय फ्रॉम साहिल, योगिता. व्हेरी गुड. सगळ्यांनी मेसेज करा. ओके. काहीही डाऊट असतील तर आपण स्टेप बाय स्टेप, तुम्ही ऑफलाईन स्टुडंट जस्ट रेज युअर हँड आणि ऑनलाईन स्टुडंट्स मी तुम्हाला विचारत जाईल त्यावेळी तुम्ही मला क्वेरीज विचारा, आपण त्या डिस्कस करूया किंवा ॲट द एंड ऑफ द सेशन वी विल डिस्कस ऑल द क्वेरीज. ओके. सो बँकिंग, आता बँकिंग हा वर्ड्स बघितलं की डिफरंट सेक्टर्स आठवतात. फायनान्स आठवतं, मग त्याच्या रिलेटेड बँकिंगमध्ये गव्हर्नमेंट जॉब्स आठवतात, प्रायव्हेट सेक्टर्स पण आहेत. आता करिअर, आता सरांनी तर माझं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे मी इंट्रोडक्शनमध्ये जास्त वेळ घालवत नाही, तरी मी फक्त एकदा माझं नाव सांगते. माझं नाव आहे मयुरी सावंत. मी 2018 मध्ये IBPS PO म्हणून बँक ऑफ इंडिया आणि IT ऑफिसर म्हणून बँक ऑफ बडोदामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर RBI ग्रेड B या एक्झाममध्ये मी इंटरव्ह्यू क्वालिफाईड आहे. ओके. सो करिअरच्या अपॉर्च्युनिटीज जर तुम्ही बघत असाल तर देर आर डिफरंट पार्ट्स अवेलेबल आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल आता IT सेक्टर आहे, बरोबर. IT मध्ये तुम्हाला माहिती आहे सध्या खूप चांगली बूम चालू आहे, खूप सारे पॅकेजेस आहेत, खूप सारे कोर्सेस आलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला काही ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, ट्रेनिंग प्रोग्राम्स प्लस त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टर आहे अँड MPSC UPSC इज ऑल्सो देअर, बरोबर आहे, ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून. पण या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आज आपण बँकिंग बद्दल बोलणार आहोत की तुम्ही बँकिंग मध्ये कसं करिअर करू शकता. आता IT म्हटलं तर सगळं आहे, पॅकेजेस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, बट स्टेबिलिटी किंवा ते जॉब सिक्युरिटी येते का आपल्या मनामध्ये? नाही.
ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, एन नंबर ऑफ स्टुडंट्स एव्हरी इयर ट्रेनिंग घेतात. प्रत्येकाला जॉब मिळतो का? नाही. त्यामुळे तिकडे पण थोडीशी इनसिक्युरिटीज आहे आपल्याला. प्लस प्रायव्हेट आणि एमपीएससी युपीएससी. आता गव्हर्नमेंट क्षेत्रात बघा, आपण करिअर निवडताना पण काय विचार करतो की आपण कुठल्या क्षेत्राला किती वेळ देऊ शकतो. बरोबर आहे. सध्या आपला वेळ खूप इम्पॉर्टंट आहे की लवकर आपण कोणत्या पण क्षेत्रात जाऊ दे, लवकरात लवकर आपली ग्रोथ झाली पाहिजे, आपण सिलेक्ट पण झालो पाहिजे. ठीक आहे. आता बँकिंग मध्ये, गव्हर्नमेंट जॉब मध्ये सगळ्यात फास्टेस्ट जर तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज अवेलेबल पण असतील किंवा ते एक्झाम्स कंडक्ट पण होत असतील तर त्या आहेत बँकिंगच्या. बँकिंग मध्ये दरवर्षी 30 ते 40 हजार काही एक पोस्ट मध्ये येत नाही. बरोबर आहे. एव्हरी मंथ तुम्हाला जून पासून अगदी फेब्रुवारी पर्यंत कंटिन्यू तुम्हाला काय असणार आहे, दर महिन्याला एक एक्झाम असणार आहे. त्यातली एक तर आपली असू शकते आणि त्याच्यामध्ये 6 ते 7,000 10,000 जागा ह्या पण अजून आहेतच. ठीक आहे. सो या क्षेत्राबद्दल आपल्याला थोडंसं आता आपण डीप मध्ये बघणार. ठीक आहे. आता यामध्ये बघा, ग्रॅज्युएट झालेले स्टुडंट्स आहेत, जेव्हा मी त्यांच्याशी ऑफलाईन इंटरॅक्ट करते, नाव दे आर लाईक, बँकिंग म्हटलं की आता सगळ्यांना बँकिंगचं हळूहळू थोडंसं क्रेज पण आलेलं आहे. त्याचं रिझन म्हणजे आता आपण जी इकॉनॉमिक ॲज अ इकॉनॉमिक जी इंडियाला आता सध्या जे कॉन्ट्रीब्यूट करत आहे, त्यामुळे बँकिंग असू दे, फायनान्स सेक्टर असू दे, ह्यामध्ये सध्या ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत ते सर्वात जास्त अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत ते या क्षेत्रामध्ये शोधायला बघतात. तर आपलं कॉम्पिटिशन पण वाढलंय. आता ते कॉम्पिटिशन मध्ये आपण सिलेक्ट होण्यासाठी कसं केलं पाहिजे तेही बघूयात. पण त्या अगोदर एक छोटंसं क्वेश्चन मी तुम्हाला विचारू. आता बँकिंग सेक्टर, ठीक आहे, तुमचं अजून डिसाईड असेल नसेल तरी पण, वाय बँकिंग जॉब स्टिल? सपोज कन्सिडर युअर सेल्फ दॅट यू आर वॉन्टेड टू डू जॉब इन अ बँकिंग सेक्टर. तर का करावं असं वाटेल? काय असं बँकिंग मध्ये आहे म्हणून बाबा हे एक पॉइंट आहे, सो दॅट्स वाय आय डू जॉब इन बँकिंग? असं कोणता एखादा? एनी वन? आता पण इतक्यात खूप सारे डिस्कस केलं. येस, ऑनलाईन स्टुडंट, का बँकिंग जॉब करावं असं वाटेल? जर करायचं असेल तर काय आहे याच्यामध्ये? आताच बोललो ना आपण, जॉब सिक्युरिटी. जर तुम्ही सर्च केलं ना गुगलला, सो जॉब सिक्युरिटी वाईज बेस्ट जॉब कोणता आहे, तो सो फर्स्ट स्टॅबिलिटी आणि सिक्युरिटीसाठी बँकिंग इज अ गुड जॉब फॉर जॉब स्टॅबिलिटी अँड सिक्युरिटी, ही फर्स्ट लाईन येईल. कारण याच्यामध्ये जी जॉब सिक्युरिटी आहे ती तुम्हाला अगदी जॉईन झाल्यापासून तुम्ही रिझाईन स्वतःहून करत नाही तोपर्यंत आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं आपण डिस्कस करूयात की का बँकिंग कशा पद्धतीने करायचं. पण थोडंसं एक ऑब्जेक्टिव्ह आजच्या सेशनचं मी तुम्हाला क्लिअर करते, जे की आपण इतक्या वेळ डिस्कस करतोय. यामध्ये बघा, गेटिंग बँक जॉब इज इझी ऑर डिफिकल्ट, हे आपल्याला आज तुम्हाला, माझं इंटेन्शन आहे की या सेशनमध्ये ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला क्लिअर केल्या पाहिजेत. सेकंड थिंग, ॲज अ फ्रेशर, ठीक आहे, मी कशा पद्धतीने माझी प्रॉपर आयडेंटिटी युटिलाइज करू शकतो, मग ती गव्हर्नमेंट असू दे किंवा कोणताही सेक्टर रिलेटेड टू बँकिंग असू दे. ठीक आहे. त्याचबरोबर जे काही तुमच्या मनामध्ये टर्मॉइल्स किंवा कन्फ्युजन्स आहेत रिलेटेड टू बँकिंग सेक्टर, हे मी आज क्लिअर करणार आहे. अँड द लास्ट बट नॉट लिस्ट, जर कोणी कॉलेज पर्सिव्ह किंवा लास्ट इयरला आहे, सेकंड इयर, खूप सारे स्टुडंट्स आहेत, दे आर पर्सिविंग डिग्री अँड स्टील दे गो फॉर दी गव्हर्नमेंट एक्झाम्स. सो ते लास्ट इयर जर कोणी असेल, कॉलेज करत करत जर गव्हर्नमेंटच्या एक्झामची तयारी करत असेल, तर आउटसाइड क्लासरूम हाऊ दे विल युटिलाइज प्रॉपर शेड्यूल किंवा तो टाइम कसा युटिलाइज करू शकतात, कशा पद्धतीने तयारी करू शकतात, ह्या सर्व गोष्टींबद्दल मी आज बोलणार आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अजून डाऊट्स असतील तर आपण ते नक्कीच डिस्कस करूया. फर्स्ट, आता ह्या स्लाइड वरती आपण कंटिन्यू बँकिंग बद्दल बोलतोय, बरोबर? पण या स्लाइड वरती बँकिंग, एसएससी, इन्शुरन्स आणि रेल्वे हे 4 सेक्टर्स दिसतात. हे 4 सेक्टर्स मी का बरं मर्ज केले असतील? एनी आयडिया why I merge all 4 sectors in one slide?
सेम सिलेबस. व्हेरी गुड. सो बँकिंगचा जो सिलेबस आहे तो SSC, इन्शुरन्स आणि रेल्वेज ह्यात 4 सेक्टरचा सिलेबस जवळपास म्हणते मी, एक्झॅक्ट नाही म्हणणार, मेन्स मध्ये थोडासा चेंज येतो पण जवळपास सेम आहे. तर या सगळ्यांना टोटल जर तुम्ही ऍड केला NTPCच्या ऍड सोडून, जर तुम्ही ह्या 4 सेक्टर्सना तुम्ही मर्ज केलं, 70,000 पेक्षा जास्त वॅकन्सी आहेत. ठीक आहे. इकडे 30 एक्झाम, इथे 26 एक्झाम आहेत, इन्शुरन्सच्या 7 एक्झाम्स आहेत, प्लस रेल्वेजच्या RRBची ती डिफरंट आहे. त्याच्यामध्ये अजून सब टाइप्स आहेत, ग्रुप A आहे, B आहे, C आहे, अशा डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्स तुम्हाला इथे फेस करायला मिळणार आहेत. आता याचा सिलेबस सेम आहे, 30+ एक्झाम्स आहेत. कोणी हायलाइट करू शकतं कोणकोणत्या एक्झाम्स असतील बँकिंग मध्ये, दॅट यू आर अवेअर अबाउट दॅट? तुम्हाला माहिती असं AFO तर फॉर शुअर माहित असेल. ठीक आहे. ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, अजून RRB, व्हेरी गुड. IBPS PO, राईट. यस, ऑनलाईन स्टुडंट कोणकोणत्या आहेत बँकिंगच्या एक्झाम्स? IBPS क्लर्क, ओके. अजून SBI PO. इकडे ऑनलाईन स्टुडंटचा काही रिप्लाय येत नाहीये, फास्ट रिप्लाय करा. ओके. सो SBI, IBPS, त्याचबरोबर नाबार्ड, RBI, सेबी. आता ते IBPS अंडर अजून 3 कॅटेगरीज आहेत, राईट. तर त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूयात. फर्स्ट, जसं की मी तुम्हाला मगाशी विचारलं, वाय बँकिंग, की बँकिंग जॉब का करायचं, तर त्याचे काही रिझन्स आहेत. फर्स्ट, जॉब स्टेबिलिटी. आता जॉब स्टेबिलिटी का सांगतेय मी? जॉब स्टेबिलिटी, सिक्युरिटी, जे आपण मगासपासून डिस्कस करतोय. ऍज अ PO, इफ यू जॉईन बँक, तुम्हाला कुणीही कामावरून काढून टाकणार नाही until and unless you are doing something unethical like taking bribes and all that. ते तर कुठेच अलाउड नाही, राईट. सो तोपर्यंत तुम्हाला कुणी नाही. PO असू दे किंवा साधं क्लरिकल म्हणून जॉईन झालात गव्हर्नमेंट बँक्स मध्ये, पब्लिक सेक्टर बँक्स आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्हाला इथे जॉब स्टेबिलिटी 100% आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इज लॉंग टर्म करिअर प्रॉस्पेक्ट. लॉंग टर्म करिअर प्रॉस्पेक्ट काय आहे? आपण ज्या पण क्षेत्रामध्ये जॉब करत असू, ठीक आहे, कोणतेही असू दे, ते त्याच्यामध्ये ग्रोथ नाही झाली, रोज एकच काम दिलं, कराल का तुम्ही? रोज यायचं तेच करायचं, ग्रोथ नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, आपलं तेच चालू आहे. कुठेतरी दरवर्षी 20% सॅलरी फक्त इन्क्रीमेंट करून मिळते, ते पण खूप जास्त मेहनत करून. बस काही मजा आहे का? सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना जे येतं कामातून, ते येणार आहे का तुम्हाला? नाही. सो याच्यामध्ये लॉंग टर्म करिअर प्रॉस्पेक्ट मध्ये एक बेस्ट एक्झाम्पल देते, जे तुम्हाला सगळ्यांना अवेअरनेस आहे त्याच्याबद्दल. ऑनरेबल अरुंधती भट्टाचार्य, माहितीये नाव? ऐकलंय? नसेल ऐकलं तर आज गुगल करून नक्की चेक करा, मी त्यांच्याबद्दल थोडंसं सांगते. शी स्टार्टेड हर करिअर ॲज अ PO, ठीक आहे, अँड मेड इट टू द चेअरमन पोझिशन. बघा, एक PO असणाऱ्या त्या कुठे गेल्या? चेअरमन पोझिशन पर्यंत गेल्या. सध्या बँकिंग सेक्टरमध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने करिअरची जी ग्रोथ आपण ज्याच्याबद्दल बोलतो ना, त्या सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे, चेअरमन पोझिशन पर्यंत. अगदी तुम्ही PO म्हणून जॉईन केलात ना बँक, PO टू जनरल मॅनेजर ही पोझिशन तुम्हाला नेक्स्ट 14 इयर्स मध्ये मिळते. कोणती? जनरल मॅनेजर. क्लरिकल म्हणून जॉईन केलात तर प्रोबेशनरी पिरियड नंतर 2 ते 2.5 वर्षात तुमची PO म्हणून पुढे तुम्ही प्रमोट होता. जर तुम्हाला खूप अर्ली स्टेजला हवंय तर तुम्ही इंटरनल एक्झाम्स देऊन सुद्धा PO होऊ शकता. म्हणजे बघा, एक तर ते तर तुम्हाला ग्रोथ देणारच आहेत ऍज पर द इयर, पण तुम्हाला खूप घाई असेल, नाही मला लवकर प्रमोट व्हायचंय, तर तुम्ही इंटरनल एक्झाम्स देऊन तुम्ही स्वतः सुद्धा तिथे स्वतःचे प्रमोशन्स करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये ज्या पद्धतीने प्रमोशन्स इन्क्रीज होतील, ऑब्विसली पर्क्स अँड बेनिफिट्स, ठीक आहे, गुड कम्पेन्सेशन अँड बेनिफिट, हे जे मी दिलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला इन्क्रीज होताना दिसेल. लगेच आत्ताच बँक जॉईन झालोय आणि मला फर्निचरचे बेनिफिट्स किंवा अलाउन्सेस लगेच मिळणार आहेत का? आपल्याला नाही. ऍज पर युअर ग्रोथ
ते तुम्हाला बेनिफिट्स इन्क्रीज होत जाणार. तर ॲज अ एम्प्लॉई, बँकिंग एम्प्लॉई कोणकोणते पर्क्स अँड बेनिफिट आहेत तुम्हाला काय वाटतं? ॲज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई कोणकोणते पर्क्स बेनिफिट्स आपल्याला देतात? येस ऑनलाईन स्टुडंट्स, अलाउन्सेस काय काय असतात? सिलेबस माहीत असू दे की नको, सॉल्व्ह करायला येऊ दे असू दे, क्वेश्चन्स नसले तरी चालतील, पण ह्या गोष्टी सगळ्यात पहिला माहिती पाहिजेत की आपल्याला काय काय मिळणार आहे. बरोबर आहे ना? तेच तर मोटिवेशन आहे, ते मिळणार तरच आपण करणार. काय काय मिळेल? फर्स्ट कोण सांगतंय? नाही माहिती? अगदी पेट्रोल पासूनचे अलाउन्सेस आहेत तुम्हाला. ठीक आहे, मला वाटलं त्याच मोटिवेशनने आज सकाळ सकाळी आलेत सगळे की नाही आता इतके सगळे अलाउन्सेस आहेत, मला इथेच जायचंय. ठीक आहे, सो इथे टाइम जॉब लिमिट, ओके, टाइम जॉब लिमिट, अजून फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सध्याच्या स्थितीत मेडिकल अलाउन्स 100% इम्पॉर्टंट आहे ना, एवढं आपण काम करणार आहे ते. आणि फॅमिलीसाठी 75%. त्याचबरोबर होम अलाउन्सेस आहेत. ठीक आहे, अर्बन एरियाज अँड डिपेंड्स ऑन युअर पोस्ट. ठीक आहे, ते डिफरंट डिफरंट राहतील. आरबीआय, नाबार्ड सारख्या एक्झाम्स जर तुम्ही क्रॅक करता तर पेट्रोल अलाउन्सेस आहेत. आफ्टर 2 years ऑफ युअर सर्व्हिसेस यू विल डिरेक्टली गो फॉर द व्हेकल लोन्स ऑल्सो. व्हेकल लोन्स डिफरंट आहेत. त्याचबरोबर जे तुम्ही लोन बाय करता ना सध्या, ते सिम्पल इंटरेस्ट वरती सुद्धा तुम्हाला त्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. सो फर्निचर अलाउन्सेस आहेत, त्याचबरोबर डिफरंट डिफरंट अलाउन्सेस आहेत. अगदी तुम्ही जर बघाल तर मुलींसाठी खास करून तुम्ही आरबीआय ग्रेड बी सारखी जर एक्झाम क्रॅक केली बँकिंगची तर मेड अलाउन्स सुद्धा आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टींची काळजी ही बँक घेत असते. तर ह्या सगळ्या अलाउन्स कधी मिळणार आहेत तुम्हाला? अलाउन्सेस ज्यावेळेस तुम्ही एक्झाम क्रॅक करणार. ठीक आहे, आता खूप मुलांना असाही प्रश्न पडला असेल की मग मॅम माझं तर बॅकग्राऊंड बँकिंगचं नाहीये, किंवा मला फायनान्सचं इतकं अवेअरनेस नाहीये, किंवा मी गेली काही ऑडिट किंवा ह्या टाईप मधलं कधी बॅलन्स शीट असला काहीच प्रकार बघितलेला नाहीये माझ्या करिअरमध्ये, तर मी बँकिंग मध्ये करिअर करू शकतो का? कारण खूप मुलांचा गैरसमज आहे कॉमर्स बॅकग्राऊंड मधून असेल तरच ते बँकिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकतात. सो इथे हा थोडासा सगळ्यांचा डाऊट मी क्लिअर करते. आय डिड कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मी स्टील या फील्डमध्ये आहे. तर तुमची कोणतीही फील्ड असू दे, बँकिंगमध्ये तुम्ही उत्तमरित्या करिअर करू शकता. मग ते आधी क्लरिकल असू दे, पीओ असू दे, किंवा तुमच्या फील्ड रिलेटेड असू दे. ठीक आहे, जर असं असेल की मला माझे स्पेशलाइज ज्याच्यामध्ये झालंय मला तिथेच करिअर करायचं आहे, तुम्ही ती पण फील्ड चूज करू शकता. पण जनरल बँकिंग मध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही काहीही तुम्हाला येत नसेल तर तुम्हालाच काय, तिथे येणाऱ्या प्रत्येक स्टुडंटना माहितीच नाही की नक्की काम काय करायचंय. दे विल प्रोव्हाइड यू प्रोफेशनल ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट अपॉर्च्युनिटीज. हे ट्रेनिंग त्यासाठीच आहे का, तर तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट होता त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ते शिकवलं जातं काम की तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे. तिथे डेव्हलपमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत ज्याच्यामध्ये तुमचे स्किल डेव्हलप केले जातात. तुम्हाला जे अपॉर्च्युनिटीज पुढे जाऊन ज्याच्यावरती वर्क करायचं आहे त्याच्या रिलेटेड प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं जातं. इट डिपेंड्स, जर पीओ असेल तर 4 months 6 months, प्रत्येकाचं व्हॅरी करतं. काही काही 3 monthsचे ट्रेनिंग आहेत, पण हे ट्रेनिंग दिल्यानंतरच तुमचं ऑफिशियल जॉईनिंग होतं. सो मला यातलं काहीच येत नाही, मी कसं काम करू हे डोक्यामधून काढून टाकायचंय. त्याचबरोबर इझी टू जॉईन. आता ही जी प्रोसिजर आहे ही सर्वात इझी आहे. गव्हर्नमेंटमध्ये खूप सेक्टर्स आहेत, पण त्यातल्या त्यात ना बँकिंगमध्ये जॉईन करणं खूप इझी आहे. आय एम नॉट सेईंग जस्ट बिकॉज आय क्रॅक द एक्झामिनेशन. फ्रँकली स्पीकिंग खरंच खूप इझी आहे. का? कारण तुम्हाला ना ही एक्झाम जी आहे क्लॅरिटी खूप फास्ट देते. विच टाईप ऑफ क्लॅरिटी? आपल्याला ना सध्या आपलं जे आता यूथ आहे त्यांना ना टाइम मध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या खूप म्हणजे चांगलं वाटतं. बरोबर आहे ना?
सगळ्या माझ्या गोष्टी, करिअर असू दे, काही असू दे, माझं टायमिंग मध्ये झालं पाहिजे. मी खूप लॉंग वेट नाही करू शकत, कारण त्यामुळे जर निगेटिव्ह रिझल्ट आला तर त्याचा पूर्ण 1 इयर वरती माझा इम्पॅक्ट होतोय. आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही 1-2 वर्ष 3 वर्ष ह्या गव्हर्नमेंट सेक्टरला देता, त्यानंतर परत ज्या वेळेस तुम्ही प्रायव्हेट मध्ये जाता, ह्या 3 वर्ष काय करता ह्याची मात्र तिथे लगेच दखल घेतली जाते. बरोबर आहे ना? तर आपल्याला ना टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे तो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सेव्ह करू शकता. प्रिलियम झाली. प्रिलियम असेल समजा फॉर एक्झाम्पल ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये आपली IBPS क्लरिकलची प्रिलियम आहे. नेक्स्ट 10 to 15 days मध्ये रिझल्ट येतो. क्लॅरिटी आहे, पटकन क्लॅरिटी आहे. मी पास आहे तर मी मेन्सचं पण केलं पाहिजे, आणि प्रिलियम आणि मेन्स तर आपण सायमल्टेनियसलीच करणार आहोत. ते मी पुढे सिलेबसमध्ये तुम्हाला एक कशा पद्धतीने प्लॅनिंग करणार आहे ते आपण सांगणारच आहे मी. पण तुम्ही प्रिलियम झाल्यानंतर 10 मिनिटात 10 दिवसात तुमचा रिझल्ट आला की जर फेल असेल तरी तुम्हाला माहिती आहे की फेल आहे, तर मला आता पुढची नेक्स्ट एक्झाम काय आहे, माझ्यासमोर टार्गेट काय आहे, तर मी ते केलं पाहिजे. जर तुमचा रिझल्टच 6 महिने लागत नसेल, 6 महिन्यांनी तुम्हाला कळतं येस ऑर नो, तिथून पुढे 6 महिने मेन्स आहे आणि तिथून पुढे 4 महिने इंटरव्ह्यू आहे, 1.5 वर्ष इथेच गेले. बरोबर आहे ना? त्यामुळे इथे क्लॅरिटी खूप फास्ट आहे. इथे 15 to 10 days मध्ये रिझल्ट येतात. आणि तुमची प्रिलियम पासून प्रिलियम मेन्स इंटरव्ह्यू ही पूर्ण प्रोसिजर, इंटरव्ह्यू नंतर रिझल्ट पर्यंत, मी रिझल्ट पण याच्यात इन्क्लूड करते, 6 month मध्ये सगळं राऊंड अप. दॅट्स इट. ऑक्टोबरला प्रिलियम होते, तर 1 एप्रिलला तुमचा IBPS चे 3 रिझल्ट लागतात. सो त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला क्लॅरिटी फास्ट येते. ट्रान्सपरंट एक्झाम आहे, कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये ऑफलाईन नाहीये, ऑनलाईन आहे. जे तुम्ही आन्सर क्लिक केलेले असतात तुमच्या समोर पूर्ण सिस्टीम मध्ये आहे, ट्रान्सपरंट पद्धतीने एक्झाम होते. ठीक आहे. सो हे तुम्हाला एक सगळ्यात पहिला इझी टू जॉईन वाला आहे की तुम्ही इझिली जॉईन करू शकता. नेक्स्ट फास्ट प्रोसिजर जी आता आपण बघितली, प्रिलियम टू मेन्स, कशा पद्धतीने फास्ट रिझल्ट्स आहेत, कशा पद्धतीने प्रोसिजर चालते, अँड कंटिन्युअसली चॅलेंजिंग करिअर. आता चॅलेंजिंग का म्हणते मी, माझा स्वतःचा एक एक्सपिरियन्स सांगते. IT ऑफिसर ज्यावेळेस मी PO आणि IT हे मी ॲट ए टाइम क्रॅक केलेल्या 2 एक्झाम, त्यामध्ये मी IT ऑफिसर जॉईन केली. ट्रेनिंगमध्ये अशा काही गोष्टी खरं तर स्वतःमध्ये पाहायला मिळाल्या याच्यामध्ये, की अगदी स्टेज डेअरिंग पासून आज जे मी तुमच्या समोर बोलते, असे थाउजंड्स ऑफ पर्सन जरी बसले तरी ते डेअरिंग आहे की बाबा मी इझिली बोलू शकते. स्टेज डेअरिंग असेल, प्रेझेंटेशन असेल, त्याचबरोबर तुम्हाला जर तुम्ही खूप ऍक्टिव्ह असाल, क्रिएटिव्ह असेल, तर तुमच्याच बरोबर तुमची जी काही टीम आहे बाकीची, तुम्हाला एक सेक्टर दिलेलं असेल फॉर एक्झाम्पल कॅश डिपार्टमेंटकडे, पण बाकीच्या डिपार्टमेंट सेल्स असेल, त्या मीटिंग्समध्ये तुमच्या क्रिएटिव्ह माइंड्स असतील, तुमच्या आयडियाज असेल, त्यांना खूप वाव आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड केलं जातं. तुम्ही जनरली बघितलं असेल, सिनियर्स लोक असतात ते मोस्टली काय करतात, इकडे डिसिजन्स वगैरे घेतात, पण इथे जे क्रिएटिव्ह माइंड्स पर्सन आहेत त्यांचे देखील बँकिंगच्या क्षेत्रामध्ये काय केलं जातं, त्यांनाही इन्क्लूड करून त्यांनाही त्या गोष्टीची अपॉर्च्युनिटी मिळते. म्हणजे सांगायचं काय आहे की जे तुम्हाला वाटतं की नाही मला हे करायचंय, मला असं करायचंय, किंवा मला माझ्या करिअरमध्ये अशा पद्धतीने ग्रो करायचे, ह्या सगळ्या चॅलेंजिंग गोष्टींसाठी इकडे तुम्हाला पुरेपूर वाव मिळणार आहे. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, काय काय बेनिफिट्स आहेत, काय काय मिळणार आहे, काय नाही मिळणार आहे, सगळं बघितलं. बरोबर. आता हे मी असं म्हणेल की तुम्हाला काही जणांना माहिती नसेल, त्या गोष्टी माहिती झाल्या असतील, किंवा मी म्हणेल एक मोटिवेशनचा भाग पण असेल. पण ह्या सगळ्या गोष्टी कधी मिळणार आहेत तुम्हाला, ज्या वेळेस एक्झाम क्रॅक करून तुम्ही बँक जॉईन करणार. एम आय राईट ऑनलाईन स्टुडंट्स? करेक्ट आहे ना? जॉईन केल्यानंतरच मिळणार ना. तर ॲज अ बँकिंग ॲस्पिरंट जॉईन अजून न करता, ॲज अ बँकिंग ॲस्पिरंट्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या एक्झामची तयारी करत असता त्यावेळी तुम्हाला काही ॲडव्हान्टेज आहेत. बघा, सगळ्यांना कधी मिळतात ॲडव्हान्टेज, एक्झाम क्रॅक करून जॉईन झाल्यानंतर, पण तुम्हाला एक्झामची तयारी करत असताना पण काही ॲडव्हान्टेज आहेत. ते कोणकोणते? तर फर्स्ट, सिलेबस. सगळ्यात पहिला म्हणजे सिलेबस. तुम्ही कधी ऐकलंय का गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये एक लिमिटेड सिलेबस आहे?
मी तरी नाही ऐकलं, तुम्ही ऐकलं? पण मी तुम्हाला आज इथे गॅरंटी देते की आता थोड्या वेळानंतर जो आपण सिलेबस डिस्कस करणार आहे त्याच्या बाहेर एकही तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. सो आपली जी बँकिंग एक्झाम आहे त्याच्यामधला सिलेबस हा लिमिटेड आहे. सो सगळ्यात मोठा तुम्हाला सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज आहे की लिमिटेड सिलेबस. आता तुम्हाला माहिती आहे अगदी स्कूल पासून तुम्ही बघत आलाय, तुम्हाला सांगितलं एक बुक दिलं, या बुकच्या बाहेर काही येणार नाही. आपल्याला ते थोडं तिथेच एक थोडंसं हे वाटतं की अरे एवढंच करायचंय. आणि त्याच्यामध्ये अजून दुसरी स्ट्रॅटेजी असते वेटेज वाईज अनालिसिस करून पर्टिक्युलर गोष्टींवरती कमांड ठेवून स्टडी करणं. ती आपली स्ट्रॅटेजी झाली, ती आपण आता पुढे बघू. तर फर्स्ट लिमिटेड सिलेबस हे सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे. सेकंड, इट्स फॉर एव्हरीवन, म्हणजे कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएटेड स्टुडंट्स मात्र इथे अप्लाय करू शकतात. मग ते कोणीही असेल, अगदी कोणी डॉक्टरची डिग्री करत असेल त्यांनी इकडे एक्झाम देऊ शकतात. सो कोणत्याही शाखेमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, हा पण काही असे स्पेशलाइज्ड आहेत जसं की तुम्ही आता ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, ही फक्त ॲग्रिकल्चरचे स्टुडंट्स आहेत त्यांनाच फक्त ती एक्झाम अवेलेबल आहे, ते बाकीचे कोणतेही स्टुडंट्स देऊ नाही शकत. हे झालं फक्त स्पेशालिस्ट ऑफिसरचा क्रायटेरिया. पण जनरल बँकिंग म्हणून तुम्ही बघत असाल तर कोणताही स्टुडंट्स इथे अप्लाय करू शकतात. नेक्स्ट, फिक्स टाइम टेबल. वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक टेंटेटिव्ह टाइम टेबल येतं. आता तुम्हाला जून महिन्यामध्ये येईल आणि ते आपण क्लासमध्ये डिस्कस पण करणार आहोत. सो तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतींच्या एक्झाम्स आहेत. इवन इफ कोविड आला होता ना, कोविड त्यावेळी सुद्धा बँकिंगच्या फक्त 1.5 महिने एक्झाम पोस्टपोन झाल्या, कारण ज्यावेळेस सगळंच ऑफ होतं तुम्हाला माहिती आहे. त्यावेळी कोणत्याच एक्झाम्स काही असं ग्रुपमध्ये कोणतेही फिजिकल अवेअरनेस तेव्हा अलाउड नव्हता. जी एक्झाम होती त्याच्यानंतर 1.5 महिन्यानंतर जसं अवेलेबल झालं, 1% परत 3 गॅप 1%, या पद्धतीने का होईना सगळ्या एक्झाम्स कंडक्ट झालेल्या आहेत. ठीक आहे. सो हार्डली फक्त 1-1.5 महिन्याचा, नाहीतर सगळे जेवढे आतापर्यंतचे टाइम टेबल आलेले आहेत त्यावेळी ती एक्झाम कंडक्ट झालेली आहे. सो हे जे टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे, जे फिक्स तुम्हाला मिळतं, त्यामुळे काय होतं की जी तुमची पर्टिक्युलर टार्गेटेड पोस्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला किती कालावधी आहे, किती वेळ आहे, कशा पद्धतीने मी ते टार्गेट सेट करू शकतो, कशी एक्झाम मी देऊ शकतो, हे तुम्हाला इथे कळतं. जसं की आपली AFO ची एक्झाम्स कधी आहे? नोव्हेंबरमध्ये, बरोबर. सो त्या अकॉर्डिंग आपण आता प्लॅन करतोय की कशा पद्धतीने करेल, तर ती नोव्हेंबरमध्ये होतेच. हार्डली एखाद दुसरा आठवडा असतं, पण नोव्हेंबरमध्ये ती होणार. नेक्स्ट, इझी अँड फास्ट प्रोसेस. हे मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे गव्हर्नमेंट एक्झाम मधला फक्त बँकिंगच्या स्टुडंटसाठी, की ही एक्झाम इझी आहे, त्याचबरोबर फास्ट प्रोसेसमध्ये सुद्धा होते. आणि 4 months एफर्ट्स आर सफिशियंट. आता हे 4 months का म्हणतोय आपण? तुम्ही फुल्ली जर देऊन बँकिंगचंच प्रिपरेशन करत असाल, ठीक आहे, मी काय म्हणते फुल्ली बँकिंग प्रिपरेशन, तर तुम्हालाही माहिती आहे की आपला जो सिलेबस आहे तो येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये कव्हर होतो. प्लस आपण लास्टचे मंथ्स जे आहेत ते आपले पूर्ण रिव्हिजन्स किंवा मेन्स, आपण जी प्रिपरेशन करतो बँकिंगची, प्रिलियम प्लस मेन्स याला सायमल्टेनियसली घेऊन करतो. त्यामुळे इतके एफर्ट्स आपल्यासाठी सफिशियंट आहे जर तुम्ही फुल्ली देत असाल तर. जर तुम्ही वीकली जॉब करून फक्त वीकेंडलाच करत असाल तर मग मात्र तुम्हाला थोडासा टाइम जास्त लागू शकतो. नाहीतर हे 4 months एफर्ट्स आर सफिशियंट. आता हे कसे काय सफिशियंट आहेत 4 month इतकेच? तर सिलेबस, आपल्या सिलेबस मधले जे सब्जेक्ट्स आहेत ते आपण खूप पहिल्यापासून त्यांना अवेअरनेस आहोत. फक्त काही कॉन्सेप्ट आहे ते फक्त आपल्याला ब्रशअप करायचे आहेत. आणि मेन म्हणजे स्ट्रॅटेजी. गव्हर्नमेंट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. विदाउट स्ट्रॅटेजी ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू क्रॅक एनी गव्हर्नमेंट एक्झाम. वाय आय टेल यू, सगळं येतंय. म्हणजे मी खूप मुलं बघितलेत की एक्झाम्स दिलेले आहेत, 1-2 वर्ष स्टडी करतात, मला सर्व येतं, मला सिलेबस माहिती आहे, पण माझी एक्झाम क्रॅक होत नाही. त्याचं फर्स्ट रिझन असतं टाइम मॅनेजमेंट. सो डे 1 पासून टाइम मॅनेजमेंट काय आहे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, हे सुद्धा आपण बघणार आहे. कारण बँकिंगमध्ये प्रिलियम जे आहे, जर तुम्ही AFOचं बघितलं तर तुमच्याकडे टाइम आहे, कशा पद्धतीने करू शकतो.
पण तो पण टाइम कॅच करण्यासाठी कसा स्पीड असला पाहिजे, ॲक्युरसी लेवल कशी असली पाहिजे, याबद्दल सुद्धा मी आज बोलणार आहे. ठीक आहे. सो ह्या एफर्ट्ससाठी तुम्ही तयार आहात? येस. इकडे ऑनलाईन स्टुडंट्स सगळ्या सरांनी चॅटबॉक्समध्ये वाय टाईप करा. ओके. सो नाव जॉब्स, कोणकोणते जॉब आहेत बघूयात डिटेलमध्ये. ठीक आहे. सो बँकिंगमध्ये जसं तुम्ही आता म्हटलात IBPS. IBPS काय करते? 3 एक्झाम्स कंडक्ट करतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रोबेशनरी ऑफिसर. काय आहे रोल, जॉब डिस्क्रिप्शन, कारण फक्त टायटल वाचून पण काही उपयोग नाहीये, बरोबर आहे की नाही. आपल्याला काय केलं पाहिजे, त्याच्यामधलं जॉब डिस्क्रिप्शन पण डिस्कस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की कोणती फील्ड चूज करणार आहे. आता जॉब डिस्क्रिप्शन डेस्कटॉप बेस्ड जॉब आहे प्रोबेशनरी ऑफिसरचा. मॅनेजिंग रिलेटेड ऑडिट असेल. आता मी तर म्हणेल की क्लरिकलचं पण काम आहेच आहे तुम्हाला, त्याचबरोबर मॅनेजमेंटचं पण आहे आणि थोडंफार सेल्स डिपार्टमेंट पण आहे. त्यामुळे मी तुम्हाला उगाच आपलं सांगणार नाही की 10 ते 5 जायचं आणि थोडेसे कॅश मोजायची आणि यायची, असं नाही. रिअल टाइम चेक जे आहे ते आज तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर कट सांगणार आहे. IBPS एक्झाम फॉर क्लरिकल. तुम्हाला माहिती आहे का क्लरिकल आणि प्रोबेशनरी ऑफिसर्स मध्ये काय डिफरन्स आहे एक्झाम पॅटर्न मध्ये, अपार्ट फ्रॉम मार्क्स? डू यू नो? येस ऑनलाईन स्टुडंट, काय डिफरन्स आहे प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लरिकल मध्ये? येस. बँकिंग मध्ये क्लरिकल आणि असिस्टंट पोस्टसाठी इंटरव्ह्यू नसतात. फक्त तुम्हाला प्री आणि मेन्स आहे. मेन्स अगदी 0.25 मार्क्सनी जरी तुम्ही क्रॅक केली ना तरी तुम्ही बँक जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला खूप स्कोर करायला लागणार आहे असंही नाहीये. सो क्लरिकलसाठी इंटरव्ह्यू नाहीये, पण ऑफिसर स्केलसाठी मात्र तुम्हाला इंटरव्ह्यू आहे. आता इंटरव्ह्यू बाबतीत पण खूप गैरसमज आहेत, मी थोड्या वेळाने ते पण क्लिअर आउट करते तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐकलंय का कधी? ऐकलं असेल, बरोबर आहे. सगळ्यात हायलाइट होते ती बँक, ज्याला बँकांची बँक म्हणतात. ठीक आहे. जसं MPSC UPSC मध्ये आपण म्हणतो ना की IAS सगळ्यात टॉपची पोस्ट आहे, तशी आपल्या बँकिंग मध्ये RBI ग्रेड बी. ठीक आहे. ज्याला आपण म्हणतो की 24 लाखचं पॅकेज आहे पर ॲनम. ठीक आहे. अलाउन्सेस डिफरंट. ठीक आहे. सो या RBI मध्ये एंट्री कशी घेऊ शकतो? ॲज अ फ्रेशर घेऊ शकतो का? देन येस. म्हणून तर आज आपण बघतोय ना, जर फ्रेशर्ससाठी नसतं तर बघितलं असतं का? तर ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये RBI 2 एक्झाम्स कंडक्ट करतात. किती? 2. एक आहे RBI असिस्टंट, ज्याच्यामध्ये प्री आणि मेन्स आहे, इंटरव्ह्यू नाहीये, तुम्ही ॲज अ असिस्टंट म्हणून जॉईन करू शकता. आणि RBI असिस्टंट जी आहे एक्झाम, ती एक्झाम ह्या RBI मधली जस्ट लाईक अ POचा स्केल आहे ना, SBI PO, त्याची आणि RBI असिस्टंट सेम लेवल, सेम. कारण ते RBI असिस्टंट इट साऊंड्स लाईक अ क्लरिकल एक्झाम, बट ऍक्च्युअली ती PO सारखी तुम्हाला इथे पोस्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड एक्झाम आहे RBI ग्रेड बी. ह्या ग्रेड बी मध्ये तुम्हाला RBI ग्रेड बी मध्ये ग्रॅज्युएशन इम्पॉर्टंट आहे. ऍज अ फ्रेशर तुम्ही इथे ती एक्झाम देऊ शकता. नेक्स्ट, स्टेट बँक ऑफ इंडिया. सगळ्यांना माहिती असेल स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI. कशी बँक आहे ती? ऑटोनॉमस, राईट. ऑटोनॉमस बँक आहे, स्वतःची एक्झाम स्वतः कंडक्ट करते. सो SBI ची जेव्हा जेव्हा नोटिफिकेशन येते तुम्हाला SBI च्या पोर्टलवरती बघायला मिळत असेल बघा, ती IBPS थ्रू कंडक्ट होत नाही. SBIच्या इंडिव्हिज्युअली POच्या 6 to 7,000 वॅकन्सी येतात, क्लरिकलच्या 9 to 10,000 असतात, त्याच्यामध्ये पण SOची पोस्ट आहे. अशा टोटल नाही म्हटलं तर 15 to 16,000 फक्त SBI कंडक्ट करते वॅकन्सी असलेल्या. ठीक आहे. नेक्स्ट, IBPS एक्झाम्स ऑफिसर स्केल अँड ऑफिस असिस्टंट. आता IBPS मध्ये RRB, हे RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड बद्दल नाही बोलत आहे मी. कोणत्या RRB बद्दल बोलतेय? 2024 चा RRB. 2024 चा RRB मध्ये 2 एक्झाम्स कंडक्ट करतात. 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 2024 चा RRB मध्ये 2 एक्झाम्स कंडक्ट करतात
रिजनल रुरल बँक, ज्या ग्रामीण क्षेत्रातील बँका आहेत त्याच्यासाठी. पीओ आणि क्लरिकलच्या तिथेही पोस्ट आहेत आणि सर्वात जास्त तिथे वॅकन्सी तुम्हाला पीओच्या बघायला मिळतात. जवळपास 8 ते 9 10 या रेंजमध्ये जातात. ठीक आहे. लास्ट स्पेशालिस्ट ऑफिसर. या स्पेशालिस्ट ऑफिसर मध्ये किती एक्झाम्स कंडक्ट होतात, मग एएफओचं काय वेटेज आहे ते सुद्धा आपण थोड्या वेळात डिस्कस करू. स्पेशालिस्ट ऑफिसरची एक मात्र तुम्हाला खासियत सांगते, प्रत्येक ब्रांचचा हा एक स्पेशालिस्ट ऑफिसर असतो. इथं समजून जायचं. ठीक आहे. क्लरिकल जास्त असतील, पीओ पण असतील, पण स्पेशालिस्ट ऑफिसर हा एकच असतो. नेक्स्ट, बँक्स अँड फायनान्स इन्स्टिट्यूशन इन इंडिया. आता हे मी थोडंसं डिस्क्रिप्टिव्हली का दिलेलं आहे ते सांगते. कारण बँकेमध्ये बँक्स आहे ते माहिती आहेत, पण कोणती बँक कुठल्या अंडर येते, कशामध्ये येते हे आपल्याला कळत नाही. तर सगळ्यात पहिला नॅशनलाइज बँक. हे नॅशनलाइज बँक कोणकोणत्या आहेत? टेल मी एनी बँक नेम ज्या नॅशनलाइज बँक आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. अजून इकडे ऑनलाईन स्टुडंट, नॅशनलाइज बँक कोणकोणत्या आहेत? ज्या पब्लिक सेक्टर बँक्स येतात त्या सगळ्या नॅशनलाइज बँक मध्ये येतात का? नाही माहिती? आज माहिती करून घेऊयात. ठीक आहे. सो नॅशनलाइज बँक्स मध्ये आपल्या ज्या काही 11 आफ्टर मर्जिंग देर आर 11 पब्लिक सेक्टर बँक्स आर देअर. पहिल्या होत्या त्या 19 होत्या, मर्जिंग नंतर आता 11 आहेत. 18 होत्या, 11 आहेत. 19 जी आयडीबीआय होती. ठीक आहे. आयडीबीआयचे पहिला 52% शेअर हे गव्हर्नमेंटकडे होते. आता काय झालं, एलआयसीने ते बाय केल्यामुळे ती आता एलआयसी होल्डर्सकडे गेलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आता ती प्रायव्हेटायझेशनच्या मोडमध्ये, त्यामुळे आपण त्याला पब्लिक सेक्टरमध्ये कन्सिडर करत नाही. नेक्स्ट, प्रायव्हेट बँक्स. आता मॅडम गव्हर्नमेंट जॉबसाठी आम्ही इथं आलो, तुम्ही प्रायव्हेट काय सांगताय, असंही काही जणांना झालं असेल. पण मी तुम्हाला सांगते की अपॉर्च्युनिटीज कशा आहेत. कारण प्रायव्हेटमध्ये पण एचडीएफसी असू दे, कोटक असू दे, आयसीआयसीआय, खूप चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. हा, ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट इतक्या तर नसणारच आहेत. गव्हर्नमेंट कधी पण अप्पर हँडच आहे. ठीक आहे. पण अपॉर्च्युनिटीज ह्यात कोणकोणत्या आहेत बँक्स त्याच्याबद्दल मात्र. आता ओल्ड आणि न्यू काय आहेत, तर 1992च्या अगोदरच्या ज्या आहेत त्याला आपण ओल्ड म्हणतो. तिथून पुढे जे प्रायव्हेट बँक्स आल्या 1992च्या त्या न्यू प्रायव्हेट बँक्स आहेत. नेक्स्ट, फॉरेन बँक्स आहेत. ठीक आहे. मला सांगा, सिटी बँक, येस बँक ह्या फॉरेन बँक आहेत का? राईट. बघा, आपल्याला आता इथून तयारी करायची आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहे त्याच्याबद्दल मी म्हणते, क्षेत्रात जाणार आहे म्हणून नाही, पण एक जनरल नॉलेजचा भाग म्हणून आपल्याला ह्या गोष्टी मात्र माहिती पाहिजे. कारण विदाऊट बँकिंग काही आहे का? जीपे करताना पण आलाच, अकाउंट्स आहेत, क्रेडिट कार्ड्स आहेत, पुढे जाऊन थोडा तरी इंटरॅक्शन आहेच ना. सो या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. कॉर्पोरेटिव्ह बँक्स आहेत, त्याच्यानंतर एलआयसी सेक्टर आहे. एलआयसी मध्ये सुद्धा खूप चांगले चांगले एडीओ, एओच्या सुद्धा तुम्हाला इथे पोस्ट आहेत. एलआयसीला सध्या जर तुम्ही बघितलं इन्शुरन्सच्या रिलेटेड, तर सध्या मार्केटमध्ये खूप बूम आहे. की जेवढे जास्त अपॉर्च्युनिटीज एलआयसी, मुलं पीओ सोडून सोडून इकडे एलआयसीला चालले का? कारण त्याच्यामध्ये जी ग्रोथ आहे, जे पॅकेजेस आहेत, जे लाईफस्टाईल आहे, दे आर ऑल्सो गुड. ठीक आहे. नेक्स्ट, जनरल इन्शुरन्स कंपनीज आहेत, जसे की NICL. ठीक आहे. अशा काही NIAच्या ज्या असतील त्या जनरल इन्शुरन्स कंपनीजच्या सुद्धा एक्झाम ह्या सेम सिलेबस वरती कंडक्ट होतात. इतक्यातच आपण किती लिस्ट आउट केले जॉब, बघताय ना तुम्ही. नेक्स्ट, ऑल इंडिया फायनान्स इन्स्टिट्यूट, पेमेंट बँक. मग पेमेंट बँक मध्ये तुमचे सगळे असतील, पेटीएम असेल, ह्या सगळ्या. तर त्याची जी फर्स्ट ऍप्टिट्यूड टेस्ट असते ती सेम आहे आपला सिलेबस. यामध्ये कुठेही, या फील्डमध्ये कुठेही म्हणते मी, तुम्हाला असा कोणताच डिफरंट सिलेबस बघायला मिळणार नाहीये. हे तर झालं स्टार्टिंग. अजून तर पुढे हे फील्ड सुद्धा आहेत. काय आहे आरबीआय, आत्ताच आपण बघितलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नाबार्ड, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ नाबार्ड? नॅशनल ऍग्रिकल्चर बोर्ड
नॅशनल बोर्ड ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, राईट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. व्हेरी गुड. सो ह्या नाबार्डमध्ये ग्रेड ए ग्रेड बीच्या एक्झाम्स आहेत ज्या फ्रेशर्ससाठी आहेत. अगेन ही बँक काय करते तर ॲग्रिकल्चरच्या ज्या स्कीम्स आहेत ना, ज्याला बाकी पब्लिक सेक्टर बँक्स ज्या आहेत ते फार्मर्स पर्यंत पोहोचवत आहेत, तर ते स्कीम डेव्हलप करणारी ही बँक आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला फार्मर्ससाठी असं करायचं आहे, ॲग्रिकल्चर फील्डमध्ये अशा स्कीम आल्या पाहिजेत, तर इकडे नक्की जा. इकडे तुम्हाला तुमच्या त्या क्रिएटिव्ह माइंड्सना त्या जॉब प्रोफाईल इकडे डिमांड खूप जास्त आहे नाबार्डमध्ये. ठीक आहे, कारण इथे एक्झॅक्टली त्या स्कीम डेव्हलपमेंटचं काम होतं. ठीक आहे. नेक्स्ट NHB काय आहे? नॅशनल नाही. NHB, what is the long form of NHB? Online students? National Housing Bank. ऐकलं? हळूहळू रोज ऐकाल माझ्याकडून. आता जसे आपले लेक्चर स्टार्ट होतील ना, सगळ्या बँक्स आजूबाजू आता फक्त तुम्हाला रोडनी बँक्सच दिसणार आहेत बघा. जेव्हा तुम्ही तो विषयात पडता ना, सगळीकडे तेच दिसतं. RBL हे ते. RBL माहिती आहे ना बँक? काय लॉंग फॉर्म आहे RBLचा? इकडे ऑनलाईन स्टुडंट. यस, साहिल, सिद्धेश, सिद्धी, महेश, बोला फास्ट. इंटरॅक्टिव्ह सेशन असलं पाहिजे. IRDA, सिडबी, सेबी ऐकलं असेल ना? शेअर मार्केट माहिती आहे ना? शेअर मार्केटमुळे ऐकून माहिती असेल. काय आहे सेबी? ते नाही माहिती. फक्त आम्ही न्यूजपेपरमध्ये मॅडम हेडिंग बघतो सेबी, बाकी नाही माहिती. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे. सो याचे लॉंग फॉर्म पण बघूयात, काय काय आहेत त्या गोष्टी बघूयात. पुढे जाऊन एक एक डिटेलमध्ये आपण त्या गोष्टी जाणून घेणार आहोत. हे फक्त काय हायलाइट करते मी आजच्या सेशनमध्ये की बँकिंग म्हटलं तर कोणकोणते असे सेक्टर्स आहेत जे तुमच्यासाठी ओपन आहेत. मग आता मला हे सगळे बघितल्यानंतर सांगा आहेत की नाही 30 पेक्षा जास्त एक्झाम्स. सो आय एम नॉट सेईंग दिस फिगर इन टू दी एअर की अगदीच काही आलं आणि पहिल्या लेक्चरमध्ये सांगते की 30 पेक्षा जास्त एक्झाम्स आहेत. तुमच्या समोर सगळ्या एक्झाम्स ह्या लिस्ट आउट आहेत. बरोबर. सो ह्या प्रत्येक क्षेत्रामधल्या कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये आपण जाऊ शकतो की नाही. वर्षभरात एक एक्झाम तुम्ही तुमची एक्झाम असते कॉलेजमध्ये, सगळ्या पेपरमधले एखाद्या पेपरमध्ये तरी टॉप करताच ना. भले एखादा खूप बिलो ॲव्हरेज असेल, चलो मॅथ्स मध्ये मी कसं तरी ग्रेस घेऊन पास झालो, पण सायन्स बघितलं का माझं किती चांगले मार्क्स आलेत, आहे ना थोडंसं. तर तसंच सगळ्या एक्झाम मध्ये भले मी इथे कुठेतरी बिलो असेल, पण अशी एक फील्ड आहे ती फक्त माझी आहे जिथे मी टॉप करू शकतो. हा कॉन्फिडन्स तरी आपल्यामध्ये तेवढा आला पाहिजे. नेक्स्ट, आता इतके वेळ झाला IBPS म्हणते. व्हॉट इज IBPS? ते पण मेन आहे, कारण लॉंग फॉर्म वरून मला असं वाटलं की हे पण एकदा विचारून घेऊयात. व्हॉट इज IBPS? यस, साईडला व्हा मॅम, थोडंसं आम्हाला वाचू द्या. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. ठीक आहे. ही IBPS काय करतं तर ही IBPS एजन्सी यंग ग्रॅज्युएट स्टुडंट्स जे आहेत आपले, त्यांना पब्लिक सेक्टर बँकमध्ये रिक्रूट करण्याचं काम मात्र ही एजन्सी करते. आता ही एजन्सी का आली, कशासाठी आली, तर तेही सांगते. 2012 पर्यंत, ठीक आहे, 2012 पर्यंत प्रत्येक बँक ह्या स्वतः एक्झाम कंडक्ट करत होत्या. म्हणजे अगदी आपण तेवढे PYQs बघत नाही जनरली, कारण आपल्याला गरज पडत नाही. पण तुम्ही जरा थोडेसे बॅकला जाऊन तुमच्या घरी कोणी सिनियर बँकर असेल किंवा कोणी सिनियर पोस्टला असेल, जे अगदी आता रिटायरमेंटला आलेले आहेत, त्यांना विचार ते सांगतील. प्रत्येक बँक करत होती, स्वतःची एक्झाम स्वतः कंडक्ट करत होती आणि एक टेस्ट असायची, ती टेस्ट दिली
की पुढे इंटरव्ह्यू अँड देन जॉईनिंग. ठीक आहे. आता 2012 नंतर IBPS का आली? कारण त्याच्या पहिल्यांदा सपोज बँक ऑफ इंडियाने एक एक्झाम कंडक्ट केली, बँक ऑफ महाराष्ट्राने पण केली आणि बँक ऑफ बडोदाने पण. तुम्ही एकच एक्झाम देता का? तुम्ही जसे एकच एक्झाम देत नाही तसे ते पण लोक एकच एक्झाम देत नव्हते. ते काय करणार, याचा फॉर्म आला यालाही भरा फॉर्म, इंडियाचा आला फॉर्म भरा, कुठेतरी एका ठिकाणी जॉब लागू दे म्हणून सगळीकडे फॉर्म भरणार. आता बँक ऑफ इंडिया असेल, बडोदा असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल, मी ह्या तिन्ही ठिकाणी फॉर्म भरला तरी तिन्ही ठिकाणी जॉबला जाऊ शकते का सिलेक्ट झाल्यावर? नाही. काय, एकच कोणती तरी बँक. आता हा एक पर्सन आहे, त्याचं तिन्ही सिलेक्शन झालं पण त्यांनी जॉईन केली बँक ऑफ इंडिया. मग बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जी लिस्ट लागली त्याच्यामध्ये जॉईनिंग नाही आलं त्याचं, म्हणजे काय झाली, अनएम्प्लॉयमेंट वाढलं. मग खास तेवढ्याच ह्याच्यासाठी परत एक्झाम कंडक्ट होऊ शकते का? नाही. वेटिंग लिस्टमध्ये काही स्टुडंट्स पण नाहीत, कारण जेवढे आले ते त्यातले ते तेवढे सिलेक्ट झाले. तर त्यामुळे काय झालं, अनएम्प्लॉयमेंट वाढत चालली आणि बँक्समध्ये जे काही वॅकन्सी होत्या त्या फुलफिल होत नव्हत्या. म्हणून IBPS काय IBPS 2012ला आलं. त्यांनी काय ठरवलं की आता इथून पुढे ज्या पब्लिक सेक्टर बँक्समध्ये जे रिक्रुटमेंटचं आहे ते काम आम्ही करणार. त्यांचं फक्त एकच एम आहे की जे आपले ग्रॅज्युएटेड स्टुडंट्स आहेत त्यांना पब्लिक सेक्टर बँकमध्ये प्लेस करणं. ठीक आहे. आता ह्या आफ्टर मर्जिंग किती म्हटलं मगाशी मी, 11 पब्लिक सेक्टर बँक्स आहेत. मग त्यात बँक ऑफ बडोदा आली, त्याच्यानंतर अजून काही जणांनी कॅनरा बँक पण सांगितलेली आहे. ठीक आहे. अजून याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँक सांगितलेली आहे, पंजाब सिंध बँक आहे, अजून येस बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, युको बँक आहे, येस राईट. सो ह्या सगळ्या बँक्स या 11 पब्लिक सेक्टर बँक्स. SBI याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे. SBI डिफरंट येईल. सो या बँक्समध्ये रिक्रूट करण्याचं. आता तुम्ही म्हणाल की मॅम तुमचे पण 2 पोस्ट क्रॅक झाल्या, तुम्ही तर एकच केली, मग बँक ऑफ इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंट नाही आलं का? तर त्याच्यामध्ये सोल्युशन म्हणून काय आलं, पुढे वेटिंग लिस्ट येते बघा. ज्यांनी ज्यांनी बँक नाही जॉईन केली, थोड्या मार्क्सनी जे गेलेत त्यांची वेटिंग लिस्ट पुढे 2 महिन्यात लागते आणि ते जॉईन करतात. ठीक आहे. सो हे सगळं आता IBPS कंडक्ट करते. आणि बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत, RRBI असेल ती स्वतः करते, RRB अंडर द IBPS आहे. आता तुम्ही NRA ऐकलं असेल, NRA CET नाही ऐकलं? मध्ये खूप जास्त न्यूज मध्ये आलेलं. NRA CET इकडे ऑनलाईन स्टुडंट्स जशी MBA साठी CET ची एंट्रन्स एक्झाम असते तसंच पुढे जाऊन, ठीक आहे, 2025ला असं म्हणतात, 2023 पासून हे गोष्टी सुरू आहेत, अजून अप्लाय झालेल्या नाहीयेत, पण पुढे जाऊन बँकिंग क्षेत्रामध्ये ही पण एक तुम्हाला सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटीज राहणार आहेत की ही जर NRA CET आली तर प्रिलियम एक्झाम दिल्यानंतर, आता सध्या फॉर्मॅट काय आहे की प्रिलियम एक्झाम द्यायची, मेन्स द्यायची. जर प्रिलियम क्रॅक झाली तर तुम्ही मेन्स देऊ शकता, मेन्स क्रॅक झाली तरच तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता, बरोबर. जर तुम्ही मेन्स फेल गेलात तर परत कोणती एक्झाम देता तुम्ही, प्रिलियम. पण ही NRA CET जर आली तर तुमची प्रिलियम एक्झामचा स्कोर जर सपोज जो काही आलाय तुम्ही क्वालिफाय झालाय, परत तुम्ही गेलात मेन्सला, मेन्स तुमची फेल गेली तर परत मेन्सच द्यायची, प्रिलियम द्यायची गरज नाही. हे पुढे येणार आहे. सो तुम्ही या क्षेत्रात आलात तर तुम्हाला पुढे खूप सारे ऍडव्हान्टेजेस अजून आहेत. जर ही अप्लाय झाली तर प्रिलियमचा स्कोर पुढे 3 वर्षासाठी व्हॅलिड राहील. हा, तुम्हाला जर वाटत असेल की नाही माझा स्कोर मी इन्क्रीज करायला पाहिजे, दर 6 महिन्याला ती प्रिलियम कंडक्ट होणार आहे, तुम्ही दर 6 महिन्याला स्कोर वाढवण्यासाठी ती एक्झाम देऊ शकता. पण जर एखाद्याला असेल की नाही मला मेन्सला फोकस करायचा, माझा प्रिलियम सेट झालाय, स्कोर चांगला आलाय, डिरेक्टली मेन्सला जायचं. सो हे पण एक ऍडव्हान्टेज आहे तुम्हाला, तर ती CET आली तर, बरोबर. पण हे कधीच आहे, आल्यानंतरची गोष्ट आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट इज प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये.
प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण तुम्हाला ह्या बँक्स बघायला मिळतात. येस बँक, ऍक्सिस, HDFC, IDFC, सॉरी ICICI अँड लास्ट वन इज द फेडरल बँक. आता हे का लिस्ट आउट केलंय तर मला तुम्हाला डिफरन्स सांगायचा आहे की प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टरमध्ये काय डिफरन्स आहे. एक, इथे सिक्युरिटी नाहीये, तिकडे आपल्याला सिक्युरिटी बघायला मिळते, पण इकडे सुद्धा तुम्हाला करिअर ग्रो करण्यासाठी खरंच चॅलेंजिंग इथे सुद्धा अपॉर्च्युनिटीज पाहायला मिळतात. चॅलेंजेस वाईज, करिअर वाईज बोथ आर सिमिलर. इकडे परफॉर्मन्सनी जेवढा तुमचा परफॉर्मन्स चांगला तितकी ग्रोथ होईल, तिकडे काही करा ना करा तुमची ग्रोथ होईलच असं नाहीये. करावं लागेल, काम तर करावंच लागणार आहे, बट ग्रोथ ही तुम्हाला इयर वाईज सुद्धा मिळते. परफॉर्मन्स वाईज तर आहे पण इयर वाईज पण आहे. तसं इकडे तुम्हाला परफॉर्मन्स वाईज आहे. अजून सगळ्यात मोठा डिफरन्स, इथे तुम्हाला कुठेही अप्लाय करायचं असेल तर मिनिमम पर्सेंटेज क्रायटेरिया आहे. लाईक 50% असेल, 60% असेल, राईट. सो हा मिनिमम पर्सेंटेज क्रायटेरिया तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरला बघायला मिळतो. पण आतापर्यंत पण जेवढे एक्झाम लिस्ट आउट केल्या, काही काही आहेत जसं की RBIला मिनिमम 60% रिक्वायर्ड आहे, LICच्या ADO साठी 50 आहे, RBI असिस्टंटसाठी 55% आहे. बट SBI असेल, IBPS असेल, RRB असेल, ह्या कोणत्याही एक्झामसाठी तुम्हाला पर्सेंटेज क्रायटेरिया नाहीये. सो जे आहे ना की गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायचा असेल तर ऍटलिस्ट यू हॅव 60%. तो कोणताही न्यूनगंड मनात बाळगायचा नाही. तुम्हाला 50 आणि 52% जरी असतील ना तरी तुम्ही गव्हर्नमेंट जॉब घेऊ शकता थ्रू द बँकिंग. इथे पर्सेंटेज क्रायटेरिया नाहीये. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यामुळे उगाच फॉर्म भरताना 58.2 असतील तर 60% करायचं नाही. नंतर व्हेरिफिकेशन मध्ये ते चेक होतं. त्यामुळे जे पर्सेंटेज आहेत ऍज इट इज लिहायचे. ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट सर्वांना क्लिअर आहे? काही डाऊट आहे कुणाला इथेपर्यंत? नो? इकडे ऑनलाईन स्टुडंट एनी डाऊट? सो पर्सेंटेज क्रायटेरिया क्लिअर आहे? ओके. नाव रिक्रुटमेंट्स. ऑलरेडी आपण कशा पद्धतीने कोणकोणते सेक्टर्स बघितलेले आहेत. खूप जास्त ड्रॅग नाही करणार, पण रिक्रुटमेंट कोणकोणत्या स्केलला होतंय हे मात्र मी तुम्हाला आज फर्स्ट लेक्चरला क्लिअर आउट करते, जेणेकरून तुम्हाला कुठे जायचंय हे तुम्हाला क्लॅरिटी येईल टार्गेट वाईज. तर सगळ्यात पहिला बँकिंग मधल्या रिक्रुटमेंट 3 सेक्टरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे जेवढ्या पण फील्ड आहेत सगळ्या 3 सेक्टरमध्ये डिवाइड होतात. कोणकोणते? एक ऑफिसर स्केल 1, ठीक आहे. त्यानंतर क्लरिकल अँड असिस्टंटच्या पोस्ट आहेत आणि नेक्स्ट इज स्पेशालिस्ट ऑफिसर. ठीक आहे. याला मात्र थोडंसं आपण डिटेलमध्ये बघूयात. आता ऑफिसर मध्ये कोण कोण येईल तर सगळ्यात PO, मग ते IBPS PO असतील त्याच्या 7-8 हजार जागा असतील, RRB PO ची असतील त्याच्या 5-6 हजार जागा असतील. त्याचबरोबर POच्या अजून कोणती एक्झाम येते, SBI PO असेल, त्या सगळ्या पोस्ट ह्या ऑफिसर मध्ये येईल. त्याचबरोबर जसं मी म्हटलं की नाबार्डची ग्रेड A, ग्रेड B, सो ग्रेड वाईज ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, ग्रेड A असेल, ग्रेड B असेल, त्या सगळ्या पण ऑफिसर स्केलला येतात. ठीक आहे. सॅलरी पॅकेज मात्र डिफरंट आहेत. सॅलरी पॅकेज बद्दल आपण डिस्कस नाही केलं, त्यामुळे ते थोडंसं मी हायलाइट करते. मनी मॅटर, राईट. तिथून तर हॅपीनेस येतो म्हणा, तेच तुम्ही नाही सांगितलं मेन अजून, त्यामुळे आम्ही कन्फ्यूज आहे का. तर ऍज अ फ्रेशर तुम्हाला क्लरिकलचं जे पॅकेज आहे मंथली सांगते थोडंफार, कारण पॅकेज तर विथ अलाउन्स असतं त्यामुळे मुलांना कळत नाही नक्की मंथली कसं जाईल. तर SBIचं 35 to 38 येईल. ठीक आहे. बाकी IBPS आहे ते 30 to 32च्या रेंजला क्लरिकलची मंथली सॅलरी राहील. त्याचबरोबर जर तुम्ही PO ची म्हणत असाल तर SBI PO ची सॅलरी जास्त आहे, 60 to 65 तुम्हाला इन हँड सॅलरी मिळते. 45 to 50 रेंजला मात्र IBPS ची आहे. ठीक आहे. त्याचबरोबर नाबार्ड ग्रेड A आणि ग्रेड B ची म्हणत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1,05,000 आणि 1,15,000 ही रेंज बघायला मिळेल. RBI ची म्हणत असाल तर RBI मध्ये 24 लाख पर ॲनम पॅकेज आहे. सो तुम्हाला ते कळालंच असेल की काय मंथली पॅकेज असणार आहे. त्याचबरोबर सेबी मध्ये 1,35,000 आहे. सो तुम्हाला नियर अबाउट 1 लाख to 2 लाखच्या रेंजमध्ये
ॲज अ फ्रेशर तुम्हाला सॅलरी मिळू शकते, पण त्या पद्धतीने तुम्हाला ती एक्झाम क्रॅक करता आली पाहिजे. स्पेशालिस्ट ऑफिसरमध्ये जर तुम्ही सॅलरी पॅकेज म्हणत असाल तर तुम्हाला 70 to 80 रेंजला पॅकेज बघायला मिळेल. ठीक आहे. बट इट डिपेंड्स ऑन, अगेन मी म्हणेल, इट्स व्हॅरी फ्रॉम बँक टू बँक. प्रत्येक बँक्सचे पॅकेजेस डिफरंट असतात, पण तेवढेच 10-20 वर खाली, जास्त नाही. ठीक आहे. नेक्स्ट ग्रेड नंतर इकडे क्लरिकल आणि असिस्टंट. याच्यामध्ये पण जेवढे सगळे क्लरिकलचे पोस्ट आहेत, मग त्याच्यामध्ये IBPS असू दे, त्याचबरोबर RRB असे क्लरिकल असू देत, किंवा त्याच्याबरोबर LIC मधल्या क्लरिकलच्या कोणत्या पोस्ट असू देत, RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या असू देत, त्या सगळ्या पोस्ट तुम्हाला क्लरिकलमध्ये मिळतात. असिस्टंट म्हणजे कोणते, जे नाबार्ड आणि ग्रेड बी चे आहेत ते. अँड द नेक्स्ट वन इज द स्पेशालिस्ट ऑफिसर. काय आहे स्पेशालिस्ट ऑफिसर माहिती आहे ना? तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली फील्ड कोणती बघूयात? AFO, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिस. खूप कमी अवेअरनेस आहे खरं तर ह्या स्पेशालिस्ट ऑफिसर फील्डचा. बँकिंगमध्ये IBPS तरी आता गेली 4 वर्षात थोडंफार हायलाईट झालंय, पण ॲग्रिकल्चर असेल, लॉ मध्ये कोणी बॅकग्राऊंड मध्ये असेल, कोणी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं असेल, आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये बँकिंग सारख्या ठिकाणी काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत गव्हर्नमेंटच्या, हे खूप कमी मुलांना माहिती आहे. पण त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल, वेब वेब वेबिनार असू दे, सेमिनार असू दे, ऑफलाईन कॉलेज इंटरॅक्शन असू दे, आपल्या एक्सलन्स ॲग्री अकॅडमी सोबतच असे बरेचसे इन्स्टिट्यूट्स आहेत AFOचे, ज्यांनी अवेअरनेस क्रिएट करतात मुलांमध्ये. ठीक आहे. आणि त्याचबरोबर 2017-18 पासून एक्सलन्स ॲग्री अकॅडमी पण आपली आहे, जे सर आहेत जे ॲग्रिकल्चरमध्ये मोस्ट प्रोबॅबली मुलांमध्ये कसा अवेअरनेस क्रिएट करता येईल त्याच्यासाठी वेगवेगळे सिरीज, क्वेश्चन सिरीज, बुकलेट्स या माध्यमातून सरांनी खूप जास्त इथे अवेअरनेस क्रिएट केलेलं आहे. त्यामुळे काय झालं, आता ॲग्रिकल्चर मुलांना पण कळायला लागलंय की बाबा AFO सारखी पण एक्झाम आहे. मेन्समध्ये सुद्धा, MPSC मध्ये सुद्धा आहेत, पण त्याचबरोबर बँकिंग मध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे. सो ह्या ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरला सगळ्यात पहिला हायलाइट करण्याचा अजून एक रिझन म्हणजे, ज्या स्पेशालिस्ट ऑफिसरच्या 1000 ते 1500 जागा निघतात, त्यामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी AFOची असते. कोणाची असते? AFO, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिस. आता वॅकन्सी जास्त म्हणजे कट ऑफ कमी, बरोबर आहे ना? तर तुम्हाला कट ऑफ तर मी दाखवणार आहे पुढे, आता काही रिसेंट इयर्सचे. सो कट ऑफ पण तितका कमी आहे. मला अजूनही आठवतंय 2018ची गोष्ट, इंग्लिशचा 1 मार्क कट ऑफ होता. ज्यावेळेस मी IT ऑफिसरची एक्झाम दिले होते, आय सी माय कलिग हू, ते होते ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड मधून, 1 मार्क इंग्लिश, काय म्हणतात, 1 मार्क कट ऑफ AFOचा. तरी पण मुलं अजून AFOची एक्झाम देऊ की नाही विचार करतात. विचार करण्याची गोष्ट आहे का? पुढे आणि कट ऑफ किती होता? 38 पॉईंट समथिंग. त्यावेळेस 26, 28, 38 आउट ऑफ 125. सो काहीच नाहीये. तुम्ही नॉर्मल प्रायव्हेट मध्ये गेल्यानंतर तुमची जी MCAT असेल तिथला स्कोर किती असतो, किती लागतो? प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबमध्ये गेल्यानंतर जी तुम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट देता तिथे कट ऑफ किती असतो? त्याच्या मानाने काहीच नाहीये इकडे, बरोबर. नेक्स्ट इज IT ऑफिसर. IT ऑफिसर, स्पेशालिस्ट IT ऑफिसर. जसं मी मगाशी स्टार्टिंगला इंट्रोडक्शन मध्ये बघितलं असेल, आता बँक म्हटल्यानंतर हे ॲग्रिकल्चर IT कशाला लागतं बरं, असाही प्रश्न असेल. ॲग्रिकल्चर स्कीम्स अँड डेव्हलपमेंट जे नाबार्ड करते, त्याच्यासाठी प्रत्येक पब्लिक सेक्टर बँकमध्ये एक AFO ऑफिसर असतो टू मॅनेज ऑल दिस थिंग्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. फार्मर्स आहेत, त्यांच्या स्कीम्स आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्ड्स आहेत, सेलिंग डिपार्टमेंट्स आहेत, मॅनेजमेंट आहे, त्यासाठी आहे AFO. IT ऑफिसर. आता तुमचा पूर्ण डेटा कशामध्ये स्टोअर असतो? एखादा डेटाबेस आहे, बरोबर. तुम्ही तुमचे सॉफ्टवेअर तुम्ही बघता बँकेचे, ठीक आहे, त्याच्यासाठी IT ऑफिसर लागेल. रिलेटेड टू डेटाबेस मॅनेजमेंट अप टू द सॉफ्टवेअर, हे सगळ्या पूर्ण हँडल कोणाकडे आहे? IT ऑफिसरकडे. याच्यामध्ये इंजिनिअरिंगची IT, ENTC,
त्याचबरोबर कम्प्युटर, ह्या सगळ्या इथे अलाउड आहेत. मेकॅनिकल, सिव्हिल नाही. ठीक आहे. नेक्स्ट, आणि ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरसाठी काय क्वालिफिकेशन आहे डिटेलमध्ये थोड्या वेळाने आपण बघणार आहे, बट जस्ट हायलाइट करते, ॲग्रिकल्चर फील्ड रिलेटेड ग्रॅज्युएटेड स्टुडंट्स इथे अप्लाय करू शकतात, बट ग्रॅज्युएशन कम्प्लीट मस्ट आहे. नेक्स्ट इज लॉ ऑफिसर. जर तुमचे कोणी कलीग किंवा ब्रदर सिस्टर कुणीही असेल त्यांनाही सांगा, लॉ मध्ये जर कोर्टमध्ये सध्या तिथे काही होत नसेल तर इथे खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. रिलेटेड लॉ ऑफिसर म्हणून वॅकन्सी आहे. त्याचबरोबर HR अँड पर्सनल ऑफिसर आहे रिलेटेड टू रिक्रुटमेंट. नेक्स्ट इज मार्केटिंग. ठीक आहे. मार्केटिंग मध्ये काय येईल, MBA. इथे HR अँड पर्सनलची डिग्री. अजून इथे लास्टला राजभाषा अधिकारी आहे. ठीक आहे. लॉ ऑफिसर आहे, IT आहे, AF आहे. सो देअर आर 6 फील्ड्स इन स्पेशालिस्ट ऑफिसर. सो ज्यावेळेस तुमच्याकडे नोटिफिकेशन येते, नोटिफिकेशन आल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या 6 फील्ड्ससाठी डिफरंट वॅकन्सी असते आणि टोटल यांची मिळून 1,500 ते जवळपास तुम्हाला 1600-1800 या रेंजमध्ये मिळेल. ठीक आहे. आणि 700 ते 800 या सगळ्यात जागा असते ते फक्त AFOची असते. म्हणजे अर्धी जागा AFO घेते, मग बाकीच्यांनी मात्र थोडेसे वॅकन्सी आहेत. ठीक आहे. सो जे आता आपण डिस्कस केलं त्याचा हा तुम्हाला टोटल टेबल पाहायला मिळेल जो तुम्हाला याच्यामध्ये आहे. बघा जरासं ओव्हरलुक करा, हेच डिस्कस केलंय का आपण, हेच रिक्रुटमेंट बघितली आहे ना. काही वेगळं दिसतंय का याच्यामध्ये? नाही, हेच आहे ना. ओके. सो जे 30,000 40,000 प्लस वॅकन्सीज आर देअर, हे जे मी मेन्शन केलं होतं आल्या यांची टोटल जवळपास तिथंच जाते का? करेक्ट. त्याचबरोबर जे डिग्रीज मेन्शन केलेल्या त्याच आहेत का? आणि ह्या काही पोस्ट मी हायलाइट केलेल्या आहेत. आता अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट, जनरली तुम्ही बघत असाल की वॅकन्सीज गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये कोणत्याही फील्डमध्ये जेव्हा वॅकन्सी इंट्रोड्यूस होतात त्या कधी इन्क्रीज होताना बघितलेत का पुढे जाऊन? नाही. बरोबर आहे. आपल्या इथे कधी वॅकन्सी डिक्रीज तर होतच नाही. म्हणजे सपोज आता नोटिफिकेशन आलेली आहे स्पेशालिस्ट ऑफिसरची, त्यांची वॅकन्सी असेल सपोज 1,500, ती 1,500 असतेच. एक वेळ इन्क्रीज होईल पण डिक्रीज होणार नाही. सो बँकिंग मध्ये प्रिलियम पासून वॅकन्सी बघून कधीही फॉर्म रिजेक्ट करू नका. कारण मी अगेन इथे मी स्वतःचं एक बेस्ट एक्झाम्पल देते इथं. 2018ला ज्यावेळेस वॅकन्सी आलेली POची, त्याच्यामध्ये बँक ऑफ इंडियाच्या 0 वॅकन्सी होत्या. ज्याच्यात माझं सिलेक्शन आहे ना त्याची वॅकन्सी 0 होती नोटिफिकेशन मध्ये. तुम्ही हवं तर चेक पण करू शकता. त्या 0 वॅकन्सी नंतर प्रिलियम झाली, मेन्स झाला, इंटरव्ह्यू नंतर ऍट द टाइम ऑफ रिझल्ट 500 वॅकन्सी इन्क्रीज झाल्या. किती? 500. सो वॅकन्सी कमी आहेत मॅम, एवढ्याच आहेत, इतकाच आहे, 100च आहे, 2, असं जर सगळ्यांनीच विचार केला तर मग कोण भरणार त्या सीट सगळ्या? सो कितीही वॅकन्सी असू दे, अगदी एक जरी असेल तरी ती माझी आहे, या मोटिवेशननीच फॉर्म फिलअप करायचं. ठीक आहे. सो वॅकन्सीज बघून फॉर्म फिलअप करायचा नाहीये, पण ज्या काही वॅकन्सी हायलाइट्स आहेत त्याचा प्रेफरन्स. आता हे बँक्स तुम्हाला असे रॅन्डम मिळतात का की नाही बाबा हे घ्या तुम्हाला, ही तुम्हाला, ही बँक तुम्हाला? नाही. त्यासाठी काय करता तुम्ही, फॉर्म भरताना एक प्रेफरन्स देता. त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगते. सगळ्यात पहिला बघा, रिक्रुटमेंट मेथड इन बँकिंग सेक्टर. सो क्लरिकल असिस्टंट असेल किंवा PO आणि SO असेल, या पद्धतीने तुम्हाला रिक्रुटमेंट प्रोसिजर बघायला मिळते. क्लरिकल मध्ये प्रिलिम एक्झाम होते, मेन्स एक्झाम होते, इंटरव्ह्यू आहे का इथे? नाहीये. त्यामुळे जर कुणाला इंटरव्ह्यूचा फोबिया असेल, एकतर असलाच नाही पाहिजे, कारण त्याचे रिझन्स पण डिफरंट आहेत, तेही मी बोलते थोड्या वेळात. पण इथे इंटरव्ह्यू नसल्यामुळे डिरेक्टली सिलेक्शन आहे. फक्त इथे ना एक LPT टेस्ट होते. LPT, व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ LPT? लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरता म्हणजे तुम्हाला मराठी आलीच पाहिजे, हे मॅन्डेटरी आहे. नाहीतर मग कोणत्याही स्टेटची वॅकन्सी वाईज आपण कुठे पण जाऊन एक्झाम दिली असती, बरोबर. त्यामुळे तुम्ही ज्या स्टेटमधून एक्झाम्स
चा फॉर्म फिलअप करता तिथली लँग्वेज, त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर तुम्हाला ती LPT टेस्ट द्यावी लागते, जी मराठीमध्ये असते. सोपी आहे खूप, सगळे क्वालिफाय होतात, कुणीही त्याच्यामध्ये फेल होत नाही. त्यातल्या त्यात थोडीशी डिफिकल्टी लेवल जर वाटत असेल तर ती RBIची असते, पण ते पण आउट ऑफ स्टेट जर कोणी महाराष्ट्रामध्ये असेल आणि ते महाराष्ट्राच्या ह्याच्यातून भरत असेल फॉर्म, त्यांचं पूर्ण सगळं डॉक्युमेंट्स महाराष्ट्राचे असतील, तर त्यांना थोडंसं कठीण जातं, कारण त्यांची ती लँग्वेज नसते. पण तुम्हाला मराठी येते, तुमच्यासाठी इथे काही हरकत नाहीये. नेक्स्ट, PO अँड SO, मेन्स, प्रिलिम, इंटरव्ह्यू, ह्या सगळ्या गोष्टी, आणि लास्टला तुम्हाला सिलेक्शन आहे. इथं कोणती LPT टेस्ट नाहीये आणि इंटरव्ह्यू तुमचा होईल. ठीक आहे, हे क्लिअर आहे स्टेप्स. आता AFO ची मात्र आपण थोडीशी डिटेलमध्ये बघूयात कशा पद्धतीने होईल. सो यू विल गेट आयडिया की आमची AFO ची एक्झाम होणार कशी आहे. हे सगळ्यांना दिसतंय ऑनलाईन स्टुडंट? ओके. सो फर्स्ट काय आहे प्रिपरेशन. ऑब्विसली सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करणार आहे की प्रिपरेशन झाल्यानंतर एक फॉर्म येईल थोड्या दिवसात. तो फॉर्म कसा फिलअप करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. त्यासाठी आपण एक क्लासमध्ये डिस्कशन पण ठेवणार आहोत कशा पद्धतीने फॉर्म भरायचा. त्यामधल्या 2-3 गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. कोणकोणत्या? फर्स्ट, तुमचे एज्युकेशनचे डिटेल्स कसे फिलअप करायचे, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला चुकून चालणार नाही. नेम असेल, तुमचे जे सर्टिफिकेट्स असतील, कास्ट सर्टिफिकेट्स असतील, तिथे आपण चूक करून चालणार नाही, जेणेकरून पुढे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला डिफिकल्टी येईल. अँड द थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज बँक प्रेफरन्स. आता बँकचा प्रेफरन्स जर प्रॉपर दिला नाही, कितीही मेहनत करा, तुम्हाला जी बँक हवी आहे ती मिळणार नाही. बरोबर आहे. आता याची डिपेंडन्सी कुठेतरी जाऊन ऑब्विसली कशावरती आहे? तुमच्या मार्क्स वरती आहे. जर तुम्हाला मार्क्स कमी आहेत आणि मी दिलेलं फर्स्ट प्रेफरन्स मला पाहिजे, नाही पॉसिबल. मार्क्सची तर तुम्हाला लागणारच आहे, पण त्याचबरोबर तुमचे मार्क्स खूप चांगले आहेत पण बँक प्रेफरन्स कसा द्यायचा माहिती नाहीये, वॅकन्सी वाईज वगैरे, तर कदाचित इथे तुमचा लॉस होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे बँक प्रेफरन्स मात्र ज्या वेळेस नोटिफिकेशन येईल मी तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने बँक प्रेफरन्स द्यायचं, जेणेकरून तुम्हाला सर्वात चांगल्या पद्धतीने बँक्स मिळतील, याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. ठीक आहे. हा बँक प्रेफरन्स फिलअप झाल्यानंतर मग मात्र तुम्ही तुमचे फिंगरप्रिंट्स, त्यानंतर तुमचे डिक्लरेशन्स हे देऊन तुम्ही एक्झिट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट तुमची 1 month मध्ये असते प्रिलियम एक्झाम. जे याचं जे हॉल तिकीट आहे त्याला आपण ऍडमिट कार्ड म्हणतो, ते ऍडमिट कार्ड तुमच्या मेलवरतीच येतं. त्याची लिंक आपण तुम्हाला आपल्या ग्रुपवरती देणार आहे. लिंकवरती क्लिक करून फक्त तुमचा रोल नंबर किंवा रजिस्टर्ड नंबर असतो ना जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप केलाय तो आणि डेट ऑफ बर्थ टाकलं की तुमचं ऍडमिट कार्ड आलं. सुरुवातीला सेंटर्स जे आहेत तुम्हाला, तुम्ही पुण्यामध्ये आहात तुम्ही चूज करू शकता, मी पुण्यात आहे मला पुण्यातलं सेंटर पाहिजे, सो ते पण आहेत तुम्हाला फॅसिलिटी. यामध्ये प्रिलियम एक्झाम तुमची कंडक्ट होते 125 मार्क्सची. कशाची? AFO, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर. 125 मार्क्स मध्ये तुम्हाला किती सब्जेक्ट आहेत टोटल? 3 सब्जेक्ट, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड अँड थर्ड वन इज इंग्लिश. राईट. इथे इंग्लिशचं वेटेज थोडं कमी आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला, काही जणांना इंग्लिश अवघड जातं ना, त्यांना असं वाटत असेल की अरे हा तुम्हाला इंग्लिश अवघड पण नाही जाणार, त्याच्या मागचे पण रिझन्स खूप आहेत. जर तुम्ही फॅकल्टीशी इंटरॅक्ट केलं तर तुमच्या लक्षात येईल. बट स्टील 125 मार्क्स मध्ये इतकं टाइम मॅनेजमेंट अवघड नाहीये AFOच्या एक्झामच्या प्रिलियमचं. का? कारण तुम्हाला इथे खूप चांगला टाइम आहे, 2 hours दिलेले आहेत ही एक्झामसाठी. 100 मार्क्ससाठी जनरल बँकिंग मध्ये मात्र 1 hour आहे. तिथे मॅनेजमेंट स्किल मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने मॅनेज करायचं. त्या 40 मार्क याच्यामध्ये जर सपोज रिझनिंगला दिलेले आहेत 40 मिनिट्स, ते पण कधी कधी कमी वाटतात जेव्हा सिटिंग पझलला येतात. तर इथं काय करायचं, कशा पद्धतीने मॅनेज करायचं, याच्यामध्ये ना टाइमर सेट करावा लागतो. एवढा पार्ट जो आहे तो मी सिटिंग पझलला देणार, हा एवढा पार्ट आहे तो मिसलेनियस साठी देणार. मग त्याच्यामध्ये पण वेटेज वाईज अनालिसिस ही अजून एक टेक्निक आहे. सो ह्या टेक्निक मी सगळंच आलं म्हणजे मी ऑफिसर होऊ शकतो असंही नाहीये. आता हे झाले आपल्या स्ट्रॅटेजीचे भाग जे आपण क्लासमध्ये पुढे बघणार आहे. इतकंही खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार, पण एक शॉर्ट मध्ये तितकंच सांगेल की
इट्स ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. सगळं शिकून सगळं येणं आणि मग एक्झाम देणे म्हणजेच गव्हर्नमेंटमध्ये किंवा ह्या एक्झाम क्रॅक होतात असं नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट मेन्स एक्झाम. याच्यानंतर तुमचा 10 डेज मध्ये तुमचा रिझल्ट लागतो, 10 to 15 डेज मध्ये. मार्क्स नाही कळत, पण पास आहे की फेल आहे कळतं. मार्क्स मात्र थोडं अजून एक आठवड्याभराने येते. इथून पुढे तुम्ही जाता मेन्समध्ये. मेन्समध्ये गेल्यानंतर वेगळा फॉर्म भरायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट ऍडमिट कार्ड येतं जर तुम्ही पास आहे तर, त्याच मेल आय डी वर ज्याच्यावरती तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन केलं. इथे तुम्हाला मार्क्स आहेत 60, ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज, ॲग्रिकल्चर फील्ड रिलेटेड प्रोफेशनल नॉलेज, याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला थोड्या वेळात स्वप्नील सर सांगतील. ठीक आहे, की कशा पद्धतीचं सिलेबस आहे, काय आहे. फक्त इतकंच सांगेल की MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे द क्वेश्चन इज गिवन टू यू अँड देअर इज 4 ऑप्शन्स, यू हॅव टू सिलेक्ट द ओनली वन. सो या कॅटेगरीने तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स आहे, कुठेही थेरी नाहीये, त्यामुळे तुम्हाला MCQ बेस हे कम्प्लीट करायचं. यानंतर मेन्स नंतर तुम्ही जाता इंटरव्ह्यूला. फक्त मेन्ससाठी मी एक छोटीशी गोष्ट हायलाइट करेल, ते म्हणजे मार्क्स. काहीही होऊ दे, ज्याला थोडा इंटरव्ह्यूचा फोबिया आहे त्यांनी तर कंपल्सरी मेन्समध्ये मार्क्स चांगले घ्यायचे. का? कारण ज्या वेळेस तुमचा इंटरव्ह्यू होऊन फायनल रिझल्ट लागतो, द फायनल रिझल्ट इज बेस्ड ऑन 80-20 पॅटर्न. काय म्हटलं मी? फायनल रिझल्ट इज बेस्ड ऑन 80-20 पॅटर्न. 80% वेटेज आर फ्रॉम मेन्स एक्झाम अँड 20% वेटेज आर फ्रॉम इंटरव्ह्यू. सो हा 80-20 पॅटर्ननी रिझल्ट लागेल. सो एक वेळ इथे रिस्क घ्यायची नसेल, इथे स्कोर असा करायचा की आपला क्वालिफाय होऊन गेलं पाहिजे. ठीक आहे, आणि मग लास्टला तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर अलॉटमेंट होते. अकॉर्डिंग टू युअर मार्क्स यू विल गेट बँक ॲज पर युअर बँक प्रेफरन्स. सो ही आहे पूर्ण प्रोसिजर, जी आपली नोव्हेंबर ते 1 एप्रिल पर्यंत चालणार आहे. नोव्हेंबर एंडला जरी असेल तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 5 महिने सगळं ही पूर्ण प्रोसिजर. सेम प्रोसिजर जनरल बँकिंग साठी सुद्धा आहे. याच्यामध्ये तुम्हाला 100 मार्क्सची प्रिलियम आहे, इथे 200-225च्या मेन्स एक्झाम आहे, इंटरव्ह्यू, परत 80-20 पॅटर्न, रिझल्ट. दॅट्स इट. सो हे चक्र जे आहे ते सेम आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना प्रोसिजर? सो थोडंसं एक्झाम पॅटर्न मी दाखवते तुम्हाला की मार्किंग्स काय आहेत, कशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे, पण त्या अगोदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे ह्या एक्झामला तुम्ही पात्र आहात असे कोणकोणते तुम्हाला. फर्स्ट, एज्युकेशन, कोणतीही डिग्री लागेल, ग्रॅज्युएशन कम्प्लिटेड आहे. नेक्स्ट, स्पेशल डिग्री फॉर स्पेशालिस्ट ऑफिसर, जे आपण मगासपासून डिस्कस केलं. नेक्स्ट, एज लिमिट, जर तुम्ही क्लरिकलची एक्झाम देणार असाल तर 20 to 28 एज लिमिट आहे. ऑफिसर स्केल, मग PO असू दे, स्पेशालिस्ट ऑफिसर असू दे, RBA असू दे, नाबार्ड ग्रेड A ग्रेड B असू दे, या सगळ्या फील्डसाठी तुमचं एज क्रायटेरिया लागणार आहे 21 रनिंग, म्हणजे 20 to 30 तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे, अँड एज, डोंट वरी, एज रिलॅक्सेशन इज ऑल्सो देअर. फॉर जनरल कॅटेगरी देर इज नो एज रिलॅक्सेशन. मॅक्स लिमिट जे आहे ते 28 to 30 राहणार आहे. बट फॉर द SC/ST कॅन्डिडेट 5 years. सो फॉर एक्झाम्पल 30 मॅक्स असेल तर SC/ST कॅन्डिडेटसाठी 35 इयर पर्यंत ते देऊ शकतात. OBC साठी 3 year आहे. फिजिकली हँडिकॅप फॉर जनरल 10 years, OBC 15 years आणि SC/ST अनलिमिटेड. क्लिअर? अकाउंटिंग इज नॉलेज इज नॉट नेसेसरी. हे का हायलाइट केलंय मी? कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की बँकिंग म्हटलं की मॅडम माझं अकाउंटिंग चांगलं पाहिजे का, त्याचा एखादा कोर्स करू का मी? काही गरज नाहीये, कोणताही कोर्स करायची गरज नाहीये, त्याचं नॉलेज असलं पाहिजे असंही नाहीये. ठीक आहे, एक्सपिरियन्स इज नॉट रिक्वायर्ड. आतापर्यंत जेवढ्या फील्ड बघितल्या कुठेही एक्सपिरियन्सची गरज नाहीये. अँड द लास्ट वन, प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग फॉर SC/ST कॅन्डिडेट. गव्हर्नमेंट ट्रेनिंग असतं, पहिला ऑफलाईन होत होतं, आफ्टर COVID-19 आता फक्त 15 days बिफोर, एक 2-3 दिवसासाठी तुम्हाला ऑनलाईन SC/ST कॅन्डिडेटसाठी गव्हर्नमेंट ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं.
ठीक आहे. पण ते ट्रेनिंग फक्त कसं असतं, रिव्हिजन करून देतं 1-2 दिवसात, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल सिलेबस नाही बघायला मिळेल. ठीक आहे. सो ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काही डाऊट आहे का कुणाला? इकडे ऑनलाईन स्टुडंट, एनी डाऊट रिलेटेड टू एलिजिबिलिटी क्रायटेरिया? येस और नो, टेल मी फास्ट. ओके, नेक्स्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरसाठी सेम आहे 20 to 30 एज लिमिट. मी थोडंसं एज्युकेशन्स बद्दल लिहिलंय, ग्रॅज्युएट डिग्री इन ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड फील्ड. मग याच्यामध्ये तुमचं हॉर्टिकल्चर आलं, त्याच्याबरोबर तुमचे जेवढे काही डिग्री फूड अँड सायन्स असेल, टेक्नॉलॉजी, जेवढ्या डिग्री आहेत, इंजिनिअरिंगची असेल, पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये या फील्ड मिळेल. डिटेलमध्ये थोड्या वेळात तुम्हाला अजून त्याच्याबद्दल सरांकडून माहिती मिळेलच. ठीक आहे. सो इथं आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचे की आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं पाहिजे जर एक्झाम मध्ये फॉर्म भरायचं तर. नेक्स्ट, आता आपण कंपॅरिझन करायचं. ठीक आहे. जनरल बँकिंग आणि AFO बँकिंग मध्ये सब्जेक्ट वाईज आणि पॅटर्न वाईज कसा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जनरल बँकिंगचे हे 5 तुम्हाला सब्जेक्ट बघायला मिळतील. तसा हा 5th सब्जेक्ट जो आहे कम्प्युटर अवेअरनेस, दिस सब्जेक्ट इज जस्ट लाईक अ जॅकपॉट फॉर यू, बिकॉज RBI असिस्टंट असेल किंवा IBPS SO असेल, त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटर अवेअरनेस हा जो सब्जेक्ट आहे ना, या सब्जेक्टचे 40 क्वेश्चन्स असतात. आणि सिलेबस काय आहे? MSCIT लेवलचं कम्प्युटर, अगदी इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, डेटाबेस मॅनेजमेंट, व्हॉट इज मायक्रोसॉफ्ट, असे छोटे छोटे क्वेश्चन्स. तर ते तुम्हाला तिथे जनरल बँकिंगमध्ये RBI असिस्टंटला 40 मार्क्स मेन्समध्ये बघायला मिळेल. त्यामुळे हा आपण एक कन्सिडर केलाय. अदरवाईज तुम्हाला तसे बघायला गेलं तर 4 सब्जेक्ट आहेत. हे 3 सब्जेक्ट सगळीकडे कॉमन आहेत. प्री असू दे, मेन्स असू दे, सेम 3 क्वेश्चन आले, फक्त वेटेज डिफरंट येईल. ठीक आहे. जनरल अवेअरनेस, खरं तर जनरल अवेअरनेस त्यांनी द्यायला नाही पाहिजे, त्यांनी तिथे करंट अफेअर्स दिलं पाहिजे. का? कारण जनरल अवेअरनेस म्हणजे आपल्याला असं वाटतं की स्टॅटिक किंवा असं 1-2 वर्षाचं काहीतरी खूप सारं GKचा पार्ट येत असेल. नो, बँकिंग मध्ये जेव्हा तुमची मेन्स असेल, लास्ट 6 मंथचे फक्त, काय म्हणते मी, त्या बिफोर 6 मंथ ऍक्च्युली ते तेवढ्या पार्ट, तर तुम्हाला 70% जो पार्ट आहे, 70% part is from current affairs and 30% is from इको अँड फायनान्स. सो आजपासूनच तुम्हाला कळेल की न्यूजपेपर मध्ये काय रीड करायला सुरुवात करायची. ठीक आहे. सो 70-30 मध्ये तुम्हाला करंट अफेअर्सच येतं, काही स्टॅटिक, ह्याची कॅपिटल काय, ते काय, असलं काही येत नाही. युनियन बजेटवरती येऊ शकतं, असे थोडेसे रिलेटेड टू बँकिंग फायनान्स रिलेटेड युनियन बजेटमध्ये काय काय आहेत त्याच्यावरती येऊ शकतं. ठीक आहे. सो हे आहे सिलेबस जनरल बँकिंगचा, जो आपण IBPS, PO, क्लरिकल, SBI बघितलं त्या रिलेटेड. नेक्स्ट आहे AFOचा. AFO मध्ये मात्र जनरल अवेअरनेस नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला जनरल अवेअरनेस किंवा मेन्स मध्ये परत ते 3 सब्जेक्ट नकोय, मला माझ्याच फील्ड रिलेटेड वर्क करायचंय, मला AFOच व्हायचं आहे, तर लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश अँड प्रोफेशनल नॉलेज. आता एवढ्या सगळ्या एक्झाम्स आहेत, तर यांना सगळ्यांना चा जो अप्रोच आहे प्रिपरेशनचा तो सेमच आहे का? तर नो. का? त्याचं रिझन सांगते. सिलेबस सेम आहे, सिलेबसमध्ये सेम तुम्हाला क्लॅरिटी राहणं इम्पॉर्टंट आहे, बट जो एक्झाम हँडल करतानाचा किंवा प्रिलियम, मेन्स हा पेपरचा जो अप्रोच आहे तो थोडासा डिफरंट आहे. तो वेळोवेळी मी तुम्हाला त्या वेळेस सांगत जाईल की तुम्ही या पेपरचं स्टडी करताय तर कसं केलं पाहिजे, याचा अप्रोच काय असला पाहिजे. क्लरिकलला डील करताना कशात, जसं की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा जर छोटासा आपण बघायला गेला पार्ट, तर क्लरिकलमध्ये कॅल्क्युलेशन्स खूप येतात आणि PO मध्ये अनालिसिस रिलेटेड पार्ट खूप येतो, जसं की DIचा असेल. सो हे अप्रोच आपल्याला कसा डेव्हलप होतो,
जसं जसं एक्झाम देईल आपण त्याला सब्जेक्टला समजायला लागेल, मॉक टेस्ट देणार, देन तुमचा तो डेव्हलप होत जाईल की अरे इथं काय करावं लागेल, या एक्झामसाठी काय करावं लागेल. त्यासाठी तुमचं हे प्रॉपर वेनी टीचिंग होणं इम्पॉर्टंट आहे. सो हे झाले तुमचे A4चं सिलेबस. आता एक्झाम सिस्टीम आणि ती काय आहे, सो थोडेसे मी ते दाखवते तुम्हाला एक्झाम्स कशा पद्धतीने, कारण का करायचंय बँकिंगमध्ये, कशासाठी यायचंय, अपॉर्च्युनिटीज काय आहेत, हे एवढंच फक्त मी बाहेरचं जग तुम्हाला दाखवणार नाही, रियालिटी पण थोडी दाखवील विथ कट ऑफ. कारण फर्स्ट डेला मला असं वाटतं की फक्त मोटिवेशनल स्पीच टाईपमध्ये वेबिनार हा नाही झाला पाहिजे, तुमच्या मनामधले डाऊट क्लिअर झाले पाहिजे. अँड सेकंड थिंग इज की एक्झाम पॅटर्न काय आहे आणि कट ऑफ, त्या गोष्टींशी तुम्ही अवेअर असलं पाहिजे की आपण ह्या फील्डमध्ये उतरतोय तर मला प्रिलिम मधले एवढे तरी मार्क्स मला घ्यावे लागणार आहेत, आणि त्यासाठीच मला पुढे 6 महिने या पद्धतीने प्रयत्नही करावा लागणार आहे. कारण जितकं पुढे जाऊन सगळं गोड सुंदर छान दिसतंय ना, ते तेवढं तुम्हाला 6 मंथ मेहनत सुद्धा आहे. तर नॅशनल लेवलची ऑनलाईन एक्झामिनेशन आहे. बँकिंगच्या ह्या कुठल्याही एक्झाम ऑफलाईन मोडमध्ये कंडक्ट होत नाही. त्याचबरोबर मीडियम जे आहे ते इंग्लिश हिंदी आहे. क्लरिकलमध्ये आता मराठी येत आहे, पण अजून मराठी आलेलं नाहीये, त्यामुळे मोस्टली आपण इंग्लिशमध्येच जे क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामिनेशन आहे बेस्ड ऑन MCQ. ठीक आहे. प्रिलियम एक्झाम जनरल बँकिंगची असते 100 मार्क्सची, पण AFOची असते 125 मार्क्स. टाइम जे अलोकेशन आहे ते पण थोड्या वेळात बघू. मेन्स आहे जनरल बँकिंग मधली क्लरिकलची 200 आणि 225 मात्र कशाची आहे, जे ऑफिसर स्केल आहे तो, आणि स्पेशालिस्ट ऑफिसर मध्ये 60 मार्क्स. क्लिअर. मेन्सचे मार्किंग. नेक्स्ट पेनल्टी, ऑब्विसली ऍप्टिट्यूड म्हणजे हे महत्वाचं आहे सध्या, रॉंग मार्क्स साठी पेनल्टी आहे. सो 1/4 पेनल्टी मार्क इज देअर. सो सगळ्याच एक्झामसाठी पेनल्टी आहेत का, देन येस, कोणतीही एक्झाम असू दे तुम्हाला 1/4 मार्क ही पेनल्टी आहे, म्हणजे 4 क्वेश्चन चुकले 1 मार्क डिडक्टेड फ्रॉम युअर स्कोर बोर्ड. नेक्स्ट इज इंटरव्ह्यू. IBPS AFO असू दे किंवा PO असू दे, इथे तुम्हाला 100 मार्क्सचा इंटरव्ह्यू आहे. फक्त SBI आहे ज्याचा 50 मार्क्स आहे. आता सगळंच छोट्या गोष्टी आज एका दिवशी सांगून नाही होणार, आणि तुम्हालाही ते तितकं हॅमर मीही नाही करणार, पण थोडस जनरल काय आहे यामध्ये काय आहे ही जर क्लॅरिटी आली ना तुम्हाला, मला असंही वाटतंय की थोडस खूप जास्त लोड पण होईल तुम्हाला, पण थोडस बेसिक समजून घ्या, खूप डिटेल नाही, पण अशा गोष्टी माहित पाहिजे की इंटरव्ह्यू कशा मार्क्स असतो, किंवा पेनल्टी आहे का रॉंग मार्क्स साठी, क्लरिकल आणि असिस्टंट साठी इंटरव्ह्यू नाहीये, ही एवढी क्लॅरिटी तरी आज फर्स्ट डेला तुम्हाला आली पाहिजे. ठीक आहे. सो परत मी हायलाइट करते, देयर इज नो इंटरव्ह्यू फॉर क्लरिकल अँड असिस्टंट. नेक्स्ट जनरल बँकिंग बद्दल जे आपण बघितलं, IBPS PO ची एक्झाम आहे ती प्रिलियम या पद्धतीने कंडक्ट होते. 3 सब्जेक्ट असतात, 30 क्वेश्चन इंग्लिश, 35 कॉन्ट अँड रिझनिंग. याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स पण आहेत 30, 35 म्हणजे 1 क्वेश्चन फॉर 1 मार्क्स, आणि इथे टाइम ड्युरेशन आहे 20 मिनिट्स. तर याच्यामध्ये चॅलेंजिंग हे नाहीये की तुम्ही किती स्कोर करताय, सध्या ट्रेंडिंग कट ऑफ सुरू आहे आउट ऑफ 100 60 to 65, 58, 59, 55 हा रेंज सध्या सुरू आहे. पण याच्यात चॅलेंजिंग पार्ट काय माहितीये, 20 मिनिट्स मध्ये रिझनिंगचा पेपर कंप्लीट करणं, 20 मिनिट्स मध्ये कॉन्ट कंप्लीट करणं. इंग्लिश होतो, ती थेरी आहे ना ती होऊन जाते, पण इथे कॅल्क्युलेशन आहे ना, इथे मात्र तुम्हाला थोडंसं चॅलेंजिंग आहे. तर इथे कसं स्पीड गेन करू शकतो, हँडरायटिंग छान न काढता फास्ट लिहिणं, नो, जे आहे ते स्पीड फक्त असं रोबोट सारखं पटापटा सॉल्व्ह करणं नाही. आफ्टर ऑल वी आर ह्युमन बिईंग्स ना, इतकं पण फास्ट नाही होऊ शकत. मग काय करू शकतो, काय हेल्प करू शकतो, टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी काय करावं लागेल. आता रिझनिंग माझा सब्जेक्ट आहे म्हणून मी त्याच्याबद्दल बोलते. रिझनिंग मध्ये काय करता येईल, फर्स्ट पेपर सॉल्व्ह करत असतानाचा अप्रोच कुठला करायचा, 12 आणि 8 मिनिट मध्ये 2 सेक्शन कसे करायचे. पण तरीही मी म्हटलं 12 मिनिट्स फॉर
चलो सिटिंग आणि पझल होणार आहे का तेवढ्यात कम्प्लीट? सुरुवातीला तर असं वाटेल की मॅडम 20 मिनिट तर एक पझलच सॉल्व्ह करायला मला लागते. मग कसं? द बेस्ट इज शॉर्टकट ट्रिक. ट्रॅडिशनल मेथडनी नाही होणार हे. याच्यासाठी काय लागेल? ट्रिक्स लागतील ना, ट्रिक्स अँड टेक्निक. त्या ट्रिक्स करणार तर शॉर्ट मध्ये फास्ट होईल, त्याशिवाय नाही होणार. सो त्या ट्रिक्स अँड टेक्निक्स पण आपण बघणार. सो टीचिंगचा अप्रोच कसा ठेवणार? पहिल्यांदा बेसिक इंट्रोडक्शन, मग थोडीशी लेवल अप करून मॉडरेट, आणि थोडीशी लेवल अप करून थोडी डिफिकल्ट. हा पण एक आहे की एक्झामिनेशनची लेवल ही होणार. उगाच आपलं काहीतरी इझी क्वेश्चन्स घ्यायचे, तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायचा की नाही जमतंय नाही. रिअल टाइम जे एक्झाम्पल्स आहेत, सध्या जे PYQs आहेत, तुम्हाला नोट्स बुकलेटमध्ये पण आहेत, प्लस आपण क्लासमध्ये पण डिस्कस करणार. कारण रियालिटी माहीत असणं गरजेचं आहे. उगाच छोटे छोटे क्वेश्चन्स घेऊन तुम्हाला मी एंटरटेन नाही करणार. ठीक आहे. हा पण असं आहे की बेसिक सुरुवात करताना एकदम बेस असं कन्सिडर करून की बाबा 0 लेवल आहे, तिथून हळूहळू मात्र आपण ते लेवल अप करणार आहे टू द एक्झाम लेवल. ठीक आहे. आणि हा आपला प्रिलियमचा एक्झामचा आहे AFOचा पॅटर्न. AFO मध्ये काय आहेत? परत 3 सब्जेक्ट आहेत, पण इंग्लिशचे 50 क्वेश्चन आहेत 25 मार्क्स, म्हणजे 1 क्वेश्चन फॉर हाफ मार्क्स. ठीक आहे. सो इथे इंग्लिशला कमी वेटेज आहे आणि क्वांटला आणि रिझनिंगला जास्त वेटेज आहे. सो तुम्हाला माहितीये आता याच्यामध्ये काय होतं, कुणाला इंग्लिश आवडत नाही, कुणाला क्वांट आवडत नाही. त्यातल्या त्यात लकीली माझा एक बेस खूप चांगला आहे की रिझनिंग मात्र सगळे जरा असतात त्यातल्या त्यात. पण याला काय करायचं? जे डिफिकल्ट जातं त्याला खूप चांगलं करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. जे डिफिकल्ट जातं त्याला ॲव्हरेज पर्यंत आणून सोडून द्यायचं. जे आवडतं त्याला कसं बेस्ट करता येईल ते बघायचं, जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स स्कोर होतील. सो असे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुम्ही करून ही एक्झाम करू शकता. मला अजून आठवते माझी बॅच होती 17 ऑगस्टची, आणि माझी SOG क्रॅक झाली 1 एप्रिल. हा एवढाच ड्युरेशन माझ्याही बॅचचा होता. मग मी फक्त एक एक्झाम दिली RRBची, त्याची 2 मार्क्सनी काहीतरी माझी प्रिलियम पहिली नाही क्रॅक झाली. त्यानंतर लगेच पुढे आली IBPS आणि SO IT ऑफिसर, दोन्ही ॲट ए टाइम क्रॅक झालं. सो जितकं पिरियड तुम्हाला आहे प्रिपरेशनचा तितकंच आम्हाला देखील होतं. म्हणजे सांगायचं इंटेन्शन हे आहे की हे ठरवलं तर होऊ शकतं, फक्त ते त्या पद्धतीने केलं पाहिजे. ठीक आहे. सो ही अशी तुमची 125 मार्क्सची 2 आवर्स, म्हणजे इथे बघा टाइम आहे 40 मिनिट्स आहेत. सो तुम्हाला फक्त युटिलाइज प्रॉपर करायचंय. ठीक आहे. इथं इतकं चॅलेंजिंग नाही आहे AFO साठी टाइम मॅनेजमेंट, कारण इथं एक्झामची डिमांड ही नाही आहे की 125 क्वेश्चन्स दिलेत म्हणजे सगळे सॉल्व्ह करा. नो. काय एक्झामची डिमांड आहे? तर ही आहे. दिसतं सर्वांना फुल स्क्रीन वरती? ऑनलाईन स्टुडंट 2022 पासूनचा कट ऑफ आहे. काय कट ऑफ आहे प्रिलियम्सचा? 5 मार्क्स घेतले तरी संपेल. 5 का? मी म्हणते सगळीकडे 10 घेतलं तरी टॉप कराल तुम्ही 30 मध्ये. आता अवघड आहे का एक्झाम? तुम्ही काय बघताय? मॅडम 125 मार्क्सची एक्झाम आहे, पण मला तुम्हाला काय दाखवायचंय? कट ऑफ बघा ना. पण तुम्ही हे कन्सिडर नाही करायचं, काही काही वेळेस तो 38 पण होतो. जर एक्झाम थोडी इझी असेल तर 38 ला जातो, कधी 40 ला जाईल. तुमचं टार्गेट पाहिजे मला 60-70 करायचंय, तेव्हा कुठेतरी 50 ला येतं आणि तुम्ही हे होता. आता प्रिलियम मध्ये एक्झाम 0.25 नी क्रॅक झाली काय आणि 20 मार्क एक्स्ट्रा घेऊन झाली काय? बसायचं तर एकच बेंचवर आहे दोघांना मेन्ससाठी. आणि हे मार्क्स कुठेही फायनल मेरिट लिस्ट मध्ये कन्सिडर होत नाही. सो स्ट्रॅटेजी इज टू क्रॅक दिस एक्झाम विथ द फक्त टार्गेट ठेवायचं, वेटेज वाईज करायचं आणि कशा पद्धतीने. तुम्हाला मी सगळे डिटेल्स मध्ये पुढे जाऊन ट्रिक्स अँड टेक्निक सांगणार आहे. कळालं हे सर्व? इथे इंडिव्हिज्युअल सेक्शन कट ऑफ आहे बँकिंग मध्ये. असं काही मग काही असंही केलं असतं की एक सब्जेक्टचा अभ्यासच करत नाही, फक्त 2 करतो आणि मी कट ऑफ काढतो. नाही, प्रत्येक सेक्शनला एक मिनिमम कट ऑफ आहे. जसं की इंग्लिश म्हटलं की थोडं 5 to 6 वॅरी करतं, क्वांट म्हटलं की 7 to 8, रिझनिंग म्हटलं की 10 to 11. सो प्रत्येक तुम्हाला इथे सेक्शन वाईज कट ऑफ बघायला मिळतील. बघा आहे का इथे पण?
ठीक आहे. आणि 2023ला लगेच कट ऑफ कुठे गेला बघा. जर कोणी 20चं टार्गेट ठेवलं असेल तर बाहेर 23ला. म्हणून म्हटलं टार्गेट हाय ठेवायचे. कट ऑफ कधी इन्क्रीज होऊ शकतो. ठीक आहे. सो इथे आलेला आहे 36.88चा आणि इथे 879.546 या पद्धतीने. सो कट ऑफ बघितल्यानंतर क्लॅरिटी आली की प्रिलियम मध्ये काय स्कोर करायचं आहे. किती करणार आहे मग 17, 18 नाही ना. 50+ टार्गेट ठेवून चला, मग 40-50 आलं तरी क्रॅक होईल आपला, पण 50+ टार्गेट हे आपलं असलं पाहिजे. नेक्स्ट मेन्स. आता मेन्स मी तर खूप हायलाईट नाही केले मार्क्स, आपण डिटेलमध्ये पुढे पुढे येईल तसं आपण जशा नोटिफिकेशन येतील किंवा काही आपले सेशनमध्ये इंटरॅक्शन होईल तिथं मी सांगेल. मी ते कंबाईन दिलेलं आहे कशाचं, पीओ आणि क्लरिकलचं. ठीक आहे. इट व्हॅरी अक्रॉस द एक्झाम, म्हणजे आयदर क्लरिकल और पीओ. यामध्ये एमसीक्यू आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. डिस्क्रिप्टिव्ह कुणाला आहे, पीओ साठी. तुम्ही स्कूलमध्ये असताना कधी एस्से रायटिंग केलंय जनरल टॉपिक वरती, केलंय ना. तेव्हाची इंग्लिश आत्ताची बेटरच आहे, तेव्हापासून आहे ना, त्यातल्या त्यात तर बेटर आहे. आणि लेटर रायटिंग केलंय का नक्की. स्कूलमध्ये काय होता फॉर्मॅट तुमचा लेटर रायटिंगचा, काय करत होतात लेटर रायटिंग मध्ये. यस ऑनलाईन स्टुडंट, काय स्ट्रॅटेजी काय होती लेटर रायटिंगची, मी सांगू का काय होती. माझी तीच होती म्हणून सांगते. ऍड्रेस वाला कॉलम फिक्स, स्टार्टिंग फिक्स, रिस्पेक्टेड सर मॅडम वॉट एव्हर. सब्जेक्ट तिथं फक्त ऍज पर द क्वेश्चन तेवढंच लिहायचं आणि खाली त्याच्या पहिलं स्टार्टिंग सेम, एंडिंग सेम, ऍज पर द फक्त क्वेश्चन. मिडल वाले 2-3 लाईन चेंज केले की खाली युअर सिन्सिअरली युअर फेथफुली डन. बाकी सगळं रट्टा मारून सेम. बरोबर. हेच केलंय ना 10th ला असताना, मी हेच केलंय. मी तर 10th लाही नाही, मी तर IBPSच्या एक्झामला पण तेच केलंय. तर इथे ना तुम्हाला एस्से आणि लेटर रायटिंग आहे. फक्त इतकाच फरक आहे, तेव्हा तुम्ही विथ द हेल्प ऑफ पेन करत होता, आता विथ द हेल्प ऑफ कीबोर्ड करायचं. ठीक आहे. जसं तुम्ही व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुकला टायपिंगसाठी वर बघून मॅडमांच्या लेक्चरला खाली पण टाईप करू शकतो, इतके आपण प्रो झालोय, राईट. तसंच त्या पद्धतीने तुम्हाला कीबोर्ड सोबत सुद्धा फॅमिलियर व्हायचंय. त्या कीबोर्ड सोबत सुद्धा असे फास्ट. त्यासाठी तुम्ही तुमचे फेसबुक, इंस्टाग्राम आता लॅपटॉपवर स्विच करा, म्हणजे तुमचे टायपिंग स्पीड इन्क्रीज होईल. ओके, जोक्स अपार्ट, बट तुम्हाला इथे स्पीड वरती वर्क करायचंय. तर हे 4 सब्जेक्ट आहेत. जनरल अवेअरनेसचे तुम्हाला इथे 40 मार्क्स आहे. एमसीक्यू बेस आहे, इथे जास्त मार्क्स घेतले तर कट ऑफ पण निघेल. आता दिसतं 225 मार्क्स, पण 225 मार्क्स आउट ऑफ जर कट ऑफ जर मी बघितला, क्लरिकलचा कट ऑफ जातो 200 आउट ऑफ जस्ट आउट ऑफ 50 to 55 आणि 225 आउट ऑफ याचा कट ऑफ जातो 70 to 80. हे कट ऑफ आहेत जनरल बँकिंगचे. सो ते दिसताना खूप मार्क्स दिसतात, पण ऍक्च्युअल कट ऑफ डिफरंट आहे. आणि हे इन्क्लुडिंग एस्से आणि लेटर रायटिंग आहे. ठीक आहे. नेक्स्ट मेन्स. एकच मिनिट. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट काय आहे, एस्से आणि लेटर रायटिंग विथ द हेल्प ऑफ कीबोर्ड. ॲनिमेशन मध्ये पण मी हायलाइट करून ठेवले का आता कीबोर्ड लक्षात राहील. ठीक आहे. हे क्लिअर आहे जनरल बँकिंग. जनरल बँकिंगच्या पॅटर्न मध्ये काही डाऊट आहे. ओके. नेक्स्ट इज ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची मेन्स. जर ते 4 सब्जेक्ट नाहीच करायचे मॅडम, आम्हाला आमच्या प्रोफेशन मध्ये जायचं प्रिलियम क्रॅक करून, 60 मार्क्सची टेस्ट आहे. पण जसं मी मगाशी सांगितलं 80% वेटेज कशाचं कन्सिडर होतं इथे. सो आपल्याला काय करायचंय, इथे मॅक्झिमम स्कोर करा, टेन्शन नाही कशाचंच, इंटरव्ह्यूचं पण नाही. ठीक आहे. जेवढे जास्त मार्क्स घेता येईल तेवढे घ्यायचं. 60 आउट ऑफ बरेच स्टुडंट्स आहेत 40+ स्कोर करतात. काही स्टुडंट आहेत 60 आउट ऑफ 50 to 53 सुद्धा स्कोर घेतात मेन्स मध्ये. आणि इंटरव्ह्यू मध्ये थोडे मार्क्स आले तर इन फायनल.
ठीक आहे. नेक्स्ट इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूचे काही गैरसमज मी तुमचे दूर करणार आहे म्हणून सांगितलं होतं. किती जणांना इंटरव्ह्यूचा फोबिया वाटतो की नाही मला थोडंसं इंटरव्ह्यूची भीती आहे? आहे आहे तुम्हाला नाहीये बाकीच्यांना? ओके. हा नॉलेज वाईज जर वाटत असेल तर ठीक आहे, पण एक स्टेज डेअरिंग असं एक वाटतं ना की अरे इंग्लिशमध्ये नाही जमत मला, असं थोडी भीती, तर डोंट वरी, आपलं इंग्लिशमध्ये होतच नाही. कुठले आरबीआय ग्रेड बी, नाबार्ड यासारख्या ठिकाणी मात्र आहे. जसं तुमचं स्केल इन्क्रीज होईल आहे, पण एएफओ म्हणा किंवा आयबीपीएस पीओ, मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही लँग्वेज इंट्रोडक्शन सांगता आलं ना, बस तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहे तुम्ही त्यांना विचारून ते स्विच करू शकता. ठीक आहे. तसंच तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता आता एएफओला किती मुलं होती, त्यातले आपली बरेचसे सिलेक्ट पण झालेले आहेत, त्यांचे इंटरव्ह्यूज जसे झालेले आहेत त्यांच्या एक्सपिरियन्सने आम्ही तुम्हाला सांगतोय की लँग्वेजचं टेन्शन घ्यायचं नाही. नॉलेजचं घेत असाल तर ते पुढच्या 6 मंथमध्ये आमची जबाबदारी आहे, पण तुम्ही जर लँग्वेजमुळे घाबरत असाल तर मग मात्र टेन्शन घेऊ नका. इथे लँग्वेजचा काही इश्यू नाहीये. ठीक आहे. सेम प्रोव्हिजनल आणि फायनल अलॉटमेंट जसं ॲज पर वी आर डिस्कसिंग. नेक्स्ट घेऊ. ओके. सो नाव प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. मॅम फर्स्ट लेक्चर आहे आज, तर कळालं एएफओचं डिटेल, बँकिंग मधले अपॉर्च्युनिटी. मग आता फर्स्ट लेक्चरलाच प्रिपरेशन स्ट्रॅटेजी का बरं? तर हे सगळं जर करायचं असेल तर स्टार्टिंग पासून कसं असलं पाहिजे, जसं की मी पुढे जाऊन खूप गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की रीडिंग कसं असलं पाहिजे, ऍक्टिव्ह पॅसिव्ह रीडिंग काय आहे, न्यूजपेपर रीड करताय, ह्या सगळ्या गोष्टी फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीच नाही, तुम्ही ज्या पण फील्डमध्ये असाल खूप इम्पॉर्टंट आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी. काही जेव्हा आम्ही ऍस्पिरंट्स होतो कोणीतरी आम्हाला सांगितलं, आता आज आम्ही तुम्हाला सांगतोय, हे आपली एक चेन आहे आणि ह्या प्रत्येकाने ते केलं तर त्या गोष्टी होणार आहेत. ठीक आहे. सो प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला ह्या 4 P's वरती डेफिनेटली वर्क करायचंय. फर्स्ट प्लॅन. सो उद्या मी तुम्हाला रिझनिंगचा प्लॅन सांगणार आहे की मी पुढच्या 6 मंथमध्ये कसे सब्जेक्ट्स का, कशासाठी, वेटेज वाईज काय आहे, पीवायक्यू मध्ये कसे क्वेश्चन्स आले आणि का कुठल्या ह्याला आपण जास्त हायलाइट करणार आहे, कुठे कशी प्रॅक्टिस करणार आहे, उद्या डिटेल मी सगळं सांगून टॉपिक स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. सो हे झालं प्लॅनिंगचं पार्ट. आणि प्लॅनिंग कोणी रोज रोज नाही करत, प्लॅनिंग एकदाच होतं, त्याच्यावर तर एक्झिक्युशन रोज चालू होतं. नंतर आपण ते प्रिपेअर करणार आहे टॉपिक. देन प्रॅक्टिस. प्रॅक्टिससाठी तुम्हाला आपल्याकडे ईबुक आहे. ठीक आहे. बुकलेट आपण देणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज 100 to 150 क्वेश्चन्स आहेत, प्लस तुम्हाला मी अजून क्वेश्चन्स प्रोव्हाइड करणार आहे जेणेकरून तुमची मॅक्झिमम प्रॅक्टिस होईल. प्लस परफॉर्मन्स ऍक्च्युअल चॅम्पियन आहे जो खरा तर इथं क्रिएट होतो, राईट. जेणेकरून तुम्हाला काय मॉक टेस्ट द्यायची आहेत. ऑनलाईन एक्झाम आहे आणि ऑफलाईन किती बुक्स चाळत बसा किंवा ऑफलाईन किती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, टाइम मॅनेज कळत नाही, टाइम मॅनेजमेंट नाही येत. त्यामुळे काय करायचं आपल्याला, त्या क्लॉकची टिक 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 याच्यासोबत फॅमिलियर व्हायचंय रोज. ठीक आहे. सो ह्या परफॉर्मन्समध्ये मॉक टेस्टवर कसा फोकस करायचा मी 70% सिलेबस झाल्यानंतर तुम्हाला पुढे सांगेन. 70% झाल्या सुरू करायचे मॉक टेस्ट. सेक्शनल मॉक टेस्ट सुद्धा आहेत, प्रॅक्टिससाठी क्विज सुद्धा आहेत. ठीक आहे. आणि 100 मार्क्सच्या 125 मार्क्सच्या टेस्ट सुद्धा आहेत. त्या कशा द्यायच्या, त्याचं अनालिसिस कसं करायचं, कसं इम्प्रूव्ह करायचं, हे आपण 6 मंथमध्ये बघणार आहे. नेक्स्ट टाइम टेबल. मी तुम्हाला पर्टिक्युलरली मंथली एक टाइम टेबल प्रोव्हाइड करेल की तुम्ही ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्या टाइम टेबलवर जेव्हा तुम्ही वर्क कराल तुम्हाला तुमच्यामधली प्रोग्रेस लक्षात येईल. आणि हे टाइम टेबल गरजेचं आहे. हे आपण स्कूल टाइमला केलं म्हणून स्कूलमधल्या 10चे मार्क्स बघा, बरोबर. नेक्स्ट. आणि हे गोल, रियालिटी, ऑब्स्टॅकल्स ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला पुढे जाऊन अजून ॲज पर युअर स्कोर कळेलच. सो हे डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात येईल. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जे आहे ते ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. मला येत नाही तर मला येत नाही. उगाच सगळे स्टुडंट्स हा हा येतं येतं म्हणते म्हणून आपण पण नाही. सगळ्यांना जरी समजलं तरी आपला हँड रेज, नाही मॅम मला येत नाही, परत सांगा. एकदा नाही 10 वेळा सांगा, पण तुम्हाला समजल्याशिवाय तुम्ही क्लासरूमच्या बाहेर जायचं नाही. ठीक आहे. जर तेव्हा तुम्ही एक्सेप्ट कराल की तुम्हाला येत नाही तेव्हाच तुम्ही ग्रो करणार, किंवा तुम्हाला येतंय हे पण एक्सेप्ट कराल तेव्हाच ते तुम्हाला आउटपुटमध्ये दिसेल, राईट. नेक्स्ट नॉलेज, स्किल अँड ॲबिलिटी.
ठीक आहे. नॉलेज आणि स्किल तर तुमच्यामध्ये आहे, ते जस्ट आम्हाला ब्रशअप करायचे आहेत, त्याला फक्त वाव द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ॲबिलिटी आणि नॉलेज ह्याची थोडी भर पडली की ऑटोमॅटिक सक्सेस हे तुम्हाला मिळणार आहे, नो डाऊट. ठीक आहे. मॉक टेस्टवर मात्र माझा खूप भर आहे, कारण मॉक टेस्ट शिवाय जे स्कोर इन्क्रीज कसा करायचा किंवा स्कोर कसा आला पाहिजे किंवा काय स्ट्रॅटेजी असते किंवा जे येतंय ते पेपरमध्ये उतरवता येतंय का ह्याची क्लॅरिटी नाही मिळत. त्यामुळे मॉक टेस्टवरती मी वेळोवेळी तुम्हाला सांगत राहणार आहे काय करायचं. आणि द लास्ट इज सेल्फ कॉन्फिडन्स. जोपर्यंत तुम्हाला नाही वाटणार ना, म्हणजे हे थोडंसं मोटिवेशनल वाटेल लास्टला की मॅडम हे काय मोटिवेशनल सांगतात, पण ही रियालिटी आहे. जोपर्यंत तुम्हाला नाही वाटत ना मी हे करू शकतो, तोपर्यंत ते नाही होणार. पहिलं तुम्हाला वाटलं पाहिजे आज, किंवा तुम्ही अजून 4 दिवसांनी ठरवा, 5 दिवसांनी ठरवा की नाही मी हे करू शकतो. त्या कॉन्फिडन्सनी जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा ते ऑटोमॅटिक होणार. पण तुम्हाला जर सेल्फ डाऊट असेल, तुम्ही कितीही करा, कितीही इनपुट आम्ही देऊ दे, ते नाही येणार आउटपुट. त्यामुळे ना सेल्फ डाऊट न ठेवता क्लॅरिटी राहिली पाहिजे. आणि ज्या फील्डमध्ये जाणार त्या फील्डचा मी राजा माणूस काही असू दे. ठीक आहे. सो सेल्फ कॉन्फिडन्स एक असला पाहिजे की मी या फील्डमध्ये उतरलं तर मला ह्याच्यात काहीतरी करायचंय. मग एखादं वर्ष जे हे पूर्ण प्रोसिजरमध्ये आहे जाऊ देत ना, आउटपुट काय येतं दॅट मॅटर्स. आज उद्या आठवड्याभराने किंवा महिन्याभराने कोणीतरी IT मध्ये जॉब लागेल, तो येऊन सांगेल मला 7 लाख पॅकेज आहे, 8 लाख पॅकेज आहे. डिमोटिवेट नाही व्हायचं, अरे मला अजून जॉबच नाही, मी काय अभ्यास करतो. असू दे, तो त्याच्या फील्डमध्ये गेला की नाही, त्यांनी त्याचे 100% देऊन गेले, तुम्ही तुमच्या फील्डमध्ये देताय. 8-10 महिन्यांनी तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर, तो येऊन म्हणाल अरे बापरे तू गव्हर्नमेंट ऑफिसर झाला. आहे टाइम द्या ह्या प्रोसिजरला. बघा नेक्स्ट येणारी एक्झाम जर तुम्ही टार्गेट करत असाल तर मी म्हणेल की आता एकदम जस्ट पुल अप युअर सॉक्स, कारण आता ऑप्शनच नाहीये तुमच्याकडे. आता कट टू कट टायमिंग आहे. नोव्हेंबरची एक्झाम देणार तर आता तुम्ही स्टार्ट केला तर नोव्हेंबरमध्ये परफेक्ट. सो बॅच पण आपण त्या पद्धतीने लॉन्च केले जेणेकरून प्रिलियमसाठी तुम्ही तयार राहाल. प्रिलियम प्लस मेन्स. आणि बँकिंगचं प्रिपरेशन करत असताना प्रिलियम सेपरेट, मेन्स सेपरेट नाही, दोन्हीची मिळून प्रॅक्टिस करावी लागते, मिळून अभ्यास करावा लागतो. कारण प्रिलियम आणि मेन्समध्ये तुम्हाला हार्डली 1 मंथ आहे, 1 मंथ हार्डली. ठीक आहे. सो या पद्धतीने हे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आहेत. इथून पुढे बँकिंगच्या नोटिफिकेशन्स, बँकिंग रिलेटेड काहीही अपडेट्स असू देत, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तुम्हाला हवं तर तुम्ही हे स्कॅन करून घ्या. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल जे आहे एक्सलन्स ॲग्री अकॅडमी, जर तुम्ही त्याला सबस्क्राईब केलं, आय एम नॉट डुईंग मार्केटिंग, मला फक्त एवढं सांगायचं आहे की तर तुम्हाला येणारे नोटिफिकेशन्स जे आहेत ते अलर्ट मिळेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही स्पून फिडिंग करायला तयार आहोत, पण ते तुम्हाला काय करता आलं पाहिजे, पहिल्यांदा स्वतःपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही हे सगळं जॉईन केलात तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि येणाऱ्या एक्झाम्सचे अपडेट्स तुम्हाला बॅचमध्ये पण सांगत जाऊ नोटिफिकेशन आल्यावर, प्लस आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. आता कुणाला काहीही क्वेरीज असू देत, लेट्स डिस्कस. इकडे ऑफलाईन काही क्वेरी आहेत बँकिंग रिलेटेड, नाही मला इथे डाऊट आहे, हे नाही समजलं, काही असेल जस्ट फील फ्री टू शेअर विथ अस, बिकॉज डोंट फॉरगेट बँक्स आर वेटिंग फॉर यू. सो तुम्हाला त्यासाठी प्रिपरेशन आत्तापासून स्टार्ट करायची. इकडे ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट असतील तर विचारा पटापटा चॅट बॉक्समध्ये. समजलंय सर्वांना? स्पीड ओके आहे? ठीक आहे. सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत बारीक जेवढ्या असतील ते. नसेल समजत तर डाऊट थ्रू तुम्ही डेली मला विचारत चला. आपण स्टार्ट करूयात. आपण डेमोज जे आहेत ते उद्यापासून आपले स्टार्ट होत आहेत. लॉजिकल रिझनिंग आपण सुरुवात करणार आहोत. स्टार्टिंग आपण थोडंसं कमी टाइम स्पॅन ठेवलेला आहे फर्स्ट डेला, फर्स्ट 2 to 3 days, कारण आपले काही स्टुडंट्स आहेत त्यांची MSc एंट्रन्सची एक्झाम आहे संडेला. त्यानंतर परत तुमचे 2 hours सेशन मंडेपासून स्टार्ट होतील. हे डेमो मात्र तुमचे 1.5 hour उद्यापासून असतील. 8:30 ते 10 आपलं लॉजिकल रिझनिंग स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे. इकडे ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट असतील तर विचारा.